Fine. So once again, welcome for session. So in the last lecture, what we have seen, HTML part, right? So we have seen that we are using the current version of HTML, which is 5. आणि या व्हर्जन मध्ये खूप सारे एलिमेंट्स बघितले होते. सो त्यामध्ये आपण टायपोग्राफी, राईट, then images, then navigations, list, राईट. सो टायपोग्राफी मध्ये आपण हे पण बघितलं होतं की यात H1 टू H6 पर्यंत आपण एलिमेंट यूज करू शकतो. ओके, हे हेडिंग एलिमेंट असतात. बट लाईक प्रत्येक वेळेस आपण हेडिंग एलिमेंट यूज करू शकत नाही. सो इन दॅट केस व्हॉट वी डू, वी यूज पॅराग्राफ एलिमेंट, राईट. मग इथे आपण अजून एक कन्सेप्ट बघितला होता, तो म्हणजे ब्लॉक लेवल एलिमेंट आणि इनलाईन एलिमेंट. तर जे ब्लॉक लेवल एलिमेंट असतात ते 100% एरिया ऑक्युपाय करतात, आणि जे इनलाईन एलिमेंट असतात ते एक स्पेसिफिक एरिया ऑक्युपाय करतात. त्याला ऑटो म्हणतो आपण. म्हणजे टेक्निकल भाषेत त्याला काय म्हणतात, ऑटो. ओके. Then we have also seen some more elements like strong, ज्यामध्ये थिकनेस इन्क्रीज केली होती. ओके, त्याला बोल्ड म्हणून वाटत करायला, कारण की बोल्ड ह्या शब्दाची जी मिनिंग असते ती डिझाईन मध्ये येते. आणि HTML मध्ये आपण डिझाईन करतो का, नाही, तर त्याला थिकनेस हा शब्द यूज करायचा. ओके. इंटरव्ह्यू मध्ये हा खूप एक चॅलेंजिंग क्वेश्चन येतो मुलांना, की HTML मध्ये दोन टाईपचे टॅग्स असतात, स्ट्रॉंग टॅग आणि बोल्ड टॅग. म्हणजे दोन्हीमध्ये डिफरन्स काय, तर दोन्हीमध्ये डिफरन्स एकच आहे की स्ट्रॉंग टॅग ऍक्च्युली रिअलिस्टिक मिनिंग प्रोव्हाइड करतो. त्याला आपण टेक्निकल भाषेमध्ये सिमेंटिक एलिमेंट म्हणतो. काय म्हणतात, सिमेंटिक एलिमेंट. सिमेंटिक एलिमेंट म्हणजे काय, की जे ऍक्च्युली मिनिंग देतात, त्यांचं बिहेवियर सांगतात. जसं स्ट्रॉंग हे एक बिहेवियर आहे. ओके. सो लाईक आता आपल्यामध्ये लाईक हा खूप फील्ड दिसतोय फिजिकली, मग आपण असं म्हणू शकतोय ना की लाईक रेस्ट कॅन्डिडेट पेक्षा हा स्ट्रॉंग आहे फिजिकली. मेंटली असेल नसेल माहित नाही, फिजिकली आहे, राईट. सो हे जे स्ट्रॉंग आहे ऍक्च्युली हे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. तसाच हा टॅग आहे. हा टॅग काय करतो, जी नॉर्मल टेक्स्ट असतो त्या नॉर्मल टेक्स्ट पेक्षा थोडी थिकनेस जास्त देतो. सो वी कॅन से दॅट लाईक नॉर्मल टेक्स्ट पेक्षा याची थिकनेस जास्त असते, सो इट्स स्ट्रॉंग, अशी त्याची ऍक्च्युअल मिनिंग आहे. पण बोल्ड हा शब्द आपण कुठे युज करतो, सपोज MS वर्ड आहे, मग त्यामध्ये तुम्हाला लेक्चर टीचरनी सांगितलं, ओके, प्रोफेसरनी, की लाईक तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये की हा एक सेंटेन्स आहे, याला बोल्ड करा. तिथे तो स्ट्रॉंग नाही म्हणणार, तो काय म्हणेल, बोल्ड करा. तो एक डिझाईनची मिनिंग येते. ओके, तर हा एक छोटासा डिफरन्स आहे. सो यस, स्ट्रॉंग एलिमेंट और स्ट्रॉंग इज अ सिमेंटिक एलिमेंट. बोल्ड हा सिमेंटिक एलिमेंट नाही, कारण त्याची मिनिंग एक्झॅक्टली जी रिअल वर्ल्ड मध्ये आपण युज करतो तशी मॅपअप होत नाही. त्याचबरोबर अजून कोणते एलिमेंट बघितले होते, इटॅलिक, अंडरलाईन, मार्क. व्हेरी गुड, राईट. सो हे जे एलिमेंट असतात, स्ट्रॉंग, इटॅलिक, अंडरलाईन, मार्क, हे एलिमेंट काय करतात, हे विदाउट लाईन ब्रेकिंग आपल्याला फॉर्मॅटिंग प्रोव्हाइड करतात, लाईक थिकनेस और इटॅलिक स्टाईल और येलो बॅकग्राऊंड, राईट, और अंडरलाईन. सो हे एलिमेंट इनलाईन एलिमेंट आहे, आणि यांची जी विड्थ असते ही ऑटो असते. ते तुम्हाला प्रत्येक वेळेस ऑटोच मिळते. याला तुम्ही CSS मध्ये चेंज करू शकताय. ओके. त्यानंतर आपण इमेज एलिमेंट बघितलं होतं. इमेज मध्ये आपण काय बघितलं होतं, कोणता एलिमेंट बघितला होता, IMG. SRC नाही रे म्हणून, काय बघितलं होतं, IMG. ऍट्रिब्यूट हे SRC. ठीक आहे, काय ऍट्रिब्यूट, SRC. SRC आणि अजून एक ऍट्रिब्यूट बघितलं होतं, काय होते, हाईट. हा बरोबर, वेट पण बघितलं. व्हेरी गुड. सो SRC मध्ये आपण काय करतो, सोर्स प्रोव्हाइड करतो. ऍक्च्युली ती इमेज नसते, त्याची सोर्स असते. ओके. अल्ट कधी यूज होतं, जेव्हा ज्यावेळेस इमेजची जी लिंक आहे ती ब्रेक होती. ओके, इमेज लिंक ब्रेक आयकॉन पण आपण बघितलं होतं. आणि त्यानंतर मग आपण हे पण बघितलं होतं की लाईक मला जर इमेजची साईज मॅनिप्युलेट करायची, इन दॅट केस व्हॉट वी डू, वी सिम्पली यूज विड्थ. ओके, याला हाईट पण यूज करू शकताय, बट लाईक विड्थ आणि हाईट ते कोरिलेशन पण वर्क करतं. लाईक विड्थ कमी केली तर ते हाईट पण इमेज ऑटोमॅटिक कमी करतो. बट लेट्स टेक एन एक्झाम्पल, तुम्हाला एक परफेक्ट बॉक्स क्रिएट करायचा आहे, एक परफेक्ट बॉक्स इमेज साईज आहे, तर तुम्ही 100x100 पण विड्थ देऊ शकताय. सो इट विल क्रिएट अ परफेक्ट बॉक्स. 100x100, 200x200, एक एक्झॅक्ट रेशिओ प्रपोर्शन.
After that, we have seen that, like, if I want to create captions, तर त्यासाठी आपण एक फिग आणि फिग कॅप्शन हे दोन एलिमेंट बघितलो. म्हणजे फिगर आणि फिगर कॅप्शन, राईट? हे दोन एलिमेंट बघितले. तर फिगर एलिमेंट हा आपण इमेजच्या सराउंडिंगला युज करतो आणि एक्झॅक्टली त्या इमेजच्या बॉटमला किंवा त्या इमेजच्या वरती फिग कॅप्शन देऊ शकतो. हे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. जसं मी सांगितलं होतं की आपण हेड सेक्शन यूज करतो. हेडमध्ये काय असतो? इन्फॉर्मेशन असते, राईट? आणि ती इन्फॉर्मेशन एसीओ यूज करतो, म्हणजे लाईक सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन साठी ती यूज होते, जी ब्राउझरसाठी किंवा सर्च इंजिन साठी इम्पॉर्टंट असते. हे कॉन्सेप्ट आपण बघितलं होतं. त्यानंतर नेव्हिगेशन मध्ये आपण बघितलं होतं अँकर एलिमेंट, आणि त्यामध्ये ऍट्रिब्यूट बघितला होता HRF, दॅट इज हायपर रेफरन्स. ओके, याला हायपर रेफरन्स लिंक असं पण म्हणतात. सो आयदर यू कॅन जस्ट से हायपर रेफरन्स और हायपर रेफरन्स लिंक. After that, we have seen that like we have one more attribute which is called as a target. Okay, targetचं काम काय असतं? जेव्हा आपल्याला ऑन क्लिक ऑफ दॅट अँकर एलिमेंट एक न्यू टॅब ओपन करायचा आहे. सो इफ यू वॉन्ट टू ओपन अ न्यू टॅब ऑन क्लिक ऑफ अँकर एलिमेंट, व्हॉट वी यूज? टार्गेट. ओके. हा, यामध्ये मग आपण टायटल पण बघितलं होता. टायटल हा युनिव्हर्सल ऍट्रिब्यूट. काय टायटल? युनिव्हर्सल. आता युनिव्हर्सलचा अर्थ काय होतो? तो कोणत्या पण एलिमेंट मध्ये चालतो. लाईक लेट्स टेक एन एक्झाम्पल, बटन, अँकर, पॅरेग्राफ, इमेज. तुम्ही टायटल ऍट्रिब्यूट कुठे पण यूज करू शकताय. बट इफ आय टेक एन एक्झाम्पल ऑफ एसआरसी हा इमेज मध्येच यूज होतो. त्याला त्या व्यतिरिक्त आपण अजून 2-3 एलिमेंट आहे, लाईक एम्बेड, आय फ्रेम, यामध्ये ऍक्च्युअली त्याचा यूज करू शकतो. बट हे हा जो स्पेसिफिक ऍट्रिब्यूट एसआरसी हा कॉमनली सर्व ठिकाणी आपण यूज करत नाही. त्यामुळे त्याला आपण युनिव्हर्सल ऍट्रिब्यूट म्हणू शकत नाही. सो टायटल इज अ युनिव्हर्सल ऍट्रिब्यूट. पाणी प्यायचं बेटा? नाश्ता करून आला तू आताच? झोपू नका, ठीक आहे? सो आणि त्यानंतर लास्ट पार्ट बघितला होता तो म्हणजे लिस्ट. तर लिस्ट मध्ये किती टाईपच्या लिस्ट होत्या? 3. ऑर्डर्ड लिस्ट, अनऑर्डर्ड लिस्ट आणि डिस्क्रिप्शन लिस्ट, राईट? ऑर्डर लिस्ट आणि अनऑर्डर लिस्टची एकच चाइल्ड एलिमेंट आहे, ज्याला आपण म्हणतो लिस्ट आयटम. ओके, त्याला आहे लिस्ट आयटम. बट डिस्क्रिप्शन लिस्ट मध्ये आपण बघितलं होतं, लाईक डिस्क्रिप्शन लिस्ट प्रोव्हाइड्स 2 एलिमेंट, DT अँड DL. तर आपण एक एक्झाम्पल घेतो, स्माइल आणि हॅपी. लाईक गुगलवर सर्च केलं होतं, त्यामध्ये आपण काय बघितलं होतं की लाईक DT म्हणजे डिस्क्रिप्शन टायटल और डिस्क्रिप्शन टर्म. यू कॅन जस्ट से लाईक टायटल और टर्म, तुम्ही कोणता पण एक वर्ड यूज करू शकता. अँड DT इज अ डिस्क्रिप्शन डेफिनेशन. सो मला जर एखाद्या टर्मचं जर डेफिनेशन प्रोव्हाइड करायचं असेल तर त्या केसमध्ये आपण काय यूज करणार? DD. ओके, डेफिनेशन साठी. आणि जर टायटल प्रोव्हाइड करायचं असेल तर काय यूज करणार? या पॉइंट पर्यंत क्लिअर आहे? ओके, व्हेरी गुड. नाव टुडेज सेशन इज अ बिट इम्पॉर्टंट. आजचं सेशन थोडं इम्पॉर्टंट आहे. का बरं? कारण आज जे आपण शिकणार आहोत हे 80% तुम्ही तुमच्या डेव्हलपमेंटमध्ये यूज करतात. म्हणजे आधी जे शिकलो ते पण यूज करतो आपण, पण आजचा जो पार्ट आहे हा 80% इम्पॉर्टंट आहे. कारण आज आपण जे शिकणार आहोत हा ऍक्च्युअली तुमच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट क्रिएट करतो. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न सम टॉपिक्स लाईक, फर्स्ट वी विल सी टेबल्स. ओके, सो आपण टेबल क्रिएट करणार आहोत. The next one we are going to learn is forms. Okay. Then we are going to learn layout elements. Okay. आणि मग त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहोत, तो म्हणजे लाईक सम मोर एलिमेंट्स ऑफ HTML. ओके, सम मोर एलिमेंट्स. दिस इज हाऊ वी आर गोइंग टू वाइंड अप द HTML. आता HTML मध्ये अजून पण काही वेगळे एलिमेंट असतात, पण ज्यावेळेस आपण त्याची डेव्हलपमेंट करणार, जसं मी तुम्हाला एक सांगितलं होतं, लाईक पुढे चालून आपण एक एलिमेंट बघणार आहोत, स्पॅन एलिमेंट. आणि त्याचबरोबर स्मॉल नावाचा पण एक एलिमेंट असतो. पण ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल डेव्हलपमेंट करणार त्यावेळेस आपण त्याचा युजेस करणार आहे. याचं रिझन असं आहे की त्यांचा यूज कुठे होतो आणि का होतो हे तुम्हाला माहित हवं. ज्याला आपण काय म्हणतो रिअल वर्ल्ड यूज केसेस. ओके, तर तुम्हाला युजर स्टोरी माहिती काय असते? युजर स्टोरी ऐकलंय का तुम्ही कधी? किंवा म्हणजे ऐकलेलंच नाही. जेव्हा पण आपण डेव्हलपमेंट करतो तर जो क्लायंट असतो
हा आपल्यासाठी युजर असतो आणि त्याचं जे प्रोजेक्ट असतं ती स्टोरी असते आणि ती स्टोरी आपण बिल्ड करत असतो. त्याला काय म्हणतात? युजर स्टोरी. तुम्ही आयटीच्या कोणत्या कंपनीमध्ये गेलात तर हे वर्ड तुम्हाला खूप कॉमनली मिळेल, युजर स्टोरी. ज्यावेळेस आपण डेव्हलपमेंट करतो तर डेव्हलपमेंटच्या आधी डॉक्युमेंटेशन हा पार्ट असतो. डॉक्युमेंटेशन नंतर फिग्मा पार्ट असतो. फिग्मा नंतर डेव्हलपमेंट असतं. म्हणजे आपण डायरेक्टली वेब डेव्हलपमेंट स्टार्ट करतो का? प्रोजेक्ट डेव्हलप करायचं तर नाही. जसं तुम्ही थर्ड इयरचा प्रोजेक्ट असेल तुमच्या एखादा किंवा फायनल इयरचा पण प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये पहिलं तुम्हाला काय द्यावं लागतं? सिनॉप्सिस, राईट? ऍबस्ट्रॅक्ट द्यावं लागतो ना, की प्रोजेक्ट काय आहे, बरोबर आहे की नाही? तुम्हाला ते समोरच्या तुमच्या जो पण गाईड आहे त्याला समजून सांगावं लागतं. दिस इज अवर प्रोजेक्ट, these are the models which we are going to use in our project, राईट? तर याच प्रकारे तुम्हाला तुमचा जो क्लायंट असतो तो क्लायंट तुम्हाला एक ऍझम्पशन देतो. मग त्याची रिक्वायरमेंट असते. त्या रिक्वायरमेंट वरती आपण एक युजर स्टोरी क्रिएट करतो आणि त्याला काय म्हणतात? स्टोरी बोर्ड म्हणतात. काय म्हणतात? स्टोरी बोर्ड. म्हणजे थोडक्यात एक आपण एक रॅन्डम स्ट्रक्चर बनवतो. त्या रॅन्डम स्ट्रक्चरवरून त्याची जी युजर स्टोरी असते त्यावरून आपण पेजेस डिझाईन करतो. सपोज हा माझ्याकडे आला आणि हा म्हटलं की दीपक मला ई कॉमर्स साईट डिझाईन करायची. ओके, माझ्या स्वतःच्या शॉपसाठी. ओके, सो लेट्स टेक एन एक्झाम्पल लाईक याने क्लाउड किचन स्टार्ट केलं. क्लाउड किचन माहिती आहे ना? हा, त्याला माहित नाही, गुगलवर टाका. ठीक आहे, याने क्लाउड किचन स्टार्ट केलंय आणि याला काय करायचंय की क्लाउड किचन साठी स्वतःची एक वेबसाईट आणि ऍप्लिकेशन बनवायचंय. मग हा येणार लाईक हा म्हणणार की माझ्याकडे मला क्लाउड किचन आहे माझं आणि मी लाईक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कंपन्यांसोबत ऍसोसिएट आहे, पण मला स्वतःची पण एक ऍप्लिकेशन बनवायचंय. जसं मी झोमॅटो आणि स्विगीला तर कनेक्टेड होतो, पण मला माझं पण एक स्वतःचं एक ऍप्लिकेशन बनवायचंय ज्यामध्ये मी पण फूड डिलिव्हरी देणारच, पण जे स्विगी आणि झोमॅटो माझं कमिशन घेतात तर ते मला नको. सो हा त्याचा अजेंडा आहे. ओके, तर याने जस्ट एक प्लॅन दिला, मग त्या प्लॅनवर एक युजर स्टोरी बनते. याला काय हवंय त्या प्रोजेक्टमध्ये. ओके, मग ती जी युजर स्टोरी बनते त्यावरती आपण फिग्मा डिझाईन करतो आणि फिग्मावरतून लेआउट डिझाईन होतो. सो यामध्ये मग युजर फॉर्म्स येतात. ओके, लाईक युजर लॉग इन, युजर रजिस्ट्रेशन, इव्हन युजर जे सर्च करतो त्याला पण काय म्हणतो आपण? युजर फॉर्मच म्हणतो. ओके, सो जिथे तुमचं इनपुट आलं म्हणजे जिथे युजर टाईप करेल किंवा चेकबॉक्स किंवा रेडिओ बटन यूज करेल त्याला फॉर्मच म्हणतात. फर्स्ट पार्ट. सेकंड, ज्यावेळेस आपण वेबसाईट डेव्हलप करतो ती वेबसाईट फिग्मा मध्ये बनतात. फिग्मा माहिती आहे काय असतो? एक डिझाईनचं टूल. तर फिग्मा हा एक डिझाईन टूल आहे. फिग्मा सारखा अडोबे एक्सडी नावाचं पण एक डिझाईन टूल आहे. तर तुमचं एक फिग्माचं लेक्चर पण असेल. ओके, जो आमचा एक कोऑर्डिनेट डेव्हलपर तुम्हाला सांगेल की हाऊ टू डेव्हलप द ऍप्लिकेशन. एक ऍप्लिकेशनची थिंकिंग कशी करायची, तिला डेव्हलप कसं करायचं, तर आपण फिग्मा टूल पण शिकणार आहोत इथे. ठीक आहे, सो इथे फिग्मा टूल पण आपण शिकणार आहोत. सो यासाठी फिग्मा झाल्यानंतर जे डेव्हलपमेंट असतं ते लेआउटचा यूज होतो. लेआउट माहिती काय असतं? काय असतं बेटा लेआउट? हा, ज्याला शुद्ध मराठी भाषेत ढाचा म्हणतात, स्केलिटन. तर ते स्केलिटन जे बिल्ड होतं त्यासाठी आपल्याला लेआउट एलिमेंट लागत असतं, आवश्यक आहे. सो वी आर गोइंग टू यूज दॅट लेआउट एलिमेंट आणि लेआउट साठी आपल्याकडे 7 एलिमेंट असतात. किती एलिमेंट आहे? 7 एलिमेंट. सो कोणते कोणते असतात ते? 7 एलिमेंट असतात. ओके, फर्स्ट एलिमेंट इज हेडर एलिमेंट. कोणता एलिमेंट आहे? आता त्याला क्लिक झालं. हेडर, फुटर, मेन, सेक्शन, आर्टिकल, असाइड आणि डेट. किती एलिमेंट झाले टोटल? 8 झाले का रे? 7च आहे ना? हा, 7च झाले. ठीक आहे, आणि अजून एक राहिले. तरी म्हटलं काहीतरी मिसिंग आहे. आता किती झाले? तर टोटल आपण 7 एलिमेंट यूज करतो आणि 8वा हा डिव असतो. आता यामध्ये जे पहिले 7 एलिमेंट्स आहेत हे सिमेंटिक एलिमेंट. आता तुम्हाला हेडर वरून हेडर एलिमेंट वरून काही कोरिलेट होतंय का की हा कुठे यूज होईल? व्हेरी गुड. फुटर जर यूज केलं तर व्हेरी गुड. जर मी आर्टिकल म्हटलं तर आर्टिकलचा अर्थ काय होतो? ज्यामध्ये टेक्स्ट आणि इमेज असते तर आपण आर्टिकल म्हणतो. आणि मल्टिपल आर्टिकल मला स्टोअर करायचे असेल तर आपण सेक्शन क्रिएट करतो. हे झाले सिमेंटिक एलिमेंट. पण डिव हा एलिमेंट नॉन सिमेंटिक एलिमेंट आहे, कारण त्याला
एक मिनिंग नाही. मी म्हणेन की मला डिव्हिजन क्रिएट करायची, पण कशाची डिव्हिजन हे त्याची मिनिंग नाही लागत आपल्याला. सो दॅट्स वाय वी से डिव्ह ॲज अ नॉन सिमेट्रिक. आणि वरचे जे 7 एलिमेंट आहे हे कोणते सिमेंटिक एलिमेंट आहे. आता 2014 मध्ये असं सजेस्टेड आहे की तुम्ही सिमेंटिक एलिमेंटच यूज करा. डिव्ह तिथेच यूज करा जिथे आवश्यक आहे. म्हणजे जिथे तुम्हाला मिनिंग नाही लागत की लाईक मला काय डेव्हलप करायचं आहे, तिथे तुम्ही डिव्ह यूज करू शकता. बट जिथे तुमचा अजेंडा फिक्स आहे, दॅट आय जस्ट वॉन्ट टू क्रिएट अ हेडर. ओके, मग हेडर तुमचं कुठेही असू शकतंय. इव्हन फुटरला पण हेडर असतं. फुटरला पण फुटर असू शकतोय, फुटरला पण सेक्शन असतं. इट डिपेंड्स. तिथे तुम्ही हे एलिमेंट यूज करू शकता. आता मी हे सर्व एलिमेंट जर फक्त क्रिएट करून दाखवले तुम्हाला इथे, तर त्याचा डिझाईन क्रिएट होत नाही. कारण डिझाईनला आपण काय यूज करतो, तर हे एलिमेंट आपल्याला सीएसएस मध्ये आवश्यक. हे क्लिअर झालंय. सो व्हॉट इज यूज ऑफ दिस लेआउट एलिमेंट? दे आर पर्पजली यूज टू क्रिएट अ स्केलेटन ऑफ अवर वेब पेजेस. ओके, आता HTML ची पण मिनिंग तेच आहे. HTML इज यूज टू क्रिएट अ स्केलेटन ऑफ वेब पेज. बट जे लेआउट असतात हे ऍक्च्युअल लेआउट बिल्ड करतात. म्हणजे एक्झॅक्टली पार्टिशन्स बिल्ड करतात. सिम्पल पाहिजे सांगायचं. सो हे 8 एलिमेंट त्यापैकी आपण कोणते यूज करणार आहे? पहिले फर्स्ट 7 जिथे आपल्याला मिनिंग मिळणार नाही, ते तुम्हाला सेक्शन यूज करायचं आर्टिकल, तिथे तुम्ही डिव्ह यूज करू शकता. ओके, आता यांचा जो यूज असतो हा एसईओ मध्ये पण होतो, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मध्ये. म्हणजे का तुम्ही हेडर आणि नॅव जर सोबत यूज करताय, तर खूप ठिकाणी तुम्ही बघितलं की वेबसाईट मध्ये जस्ट आय विल एक्झाम्पल. ओके, एक मी एक्झाम्पल देईल. सो एक्झाम्पल तुम्हाला एक कोरिलेट होईल प्रॉपरली. सो लेट्स ओपन अ ब्राउझर. आणि या ब्राउझर मध्ये जस्ट मी गुगल.com सर्च करेन. ओके, नाव इन दिस गुगल जस्ट विल टाइप लाईक TDNGS. ही एक वेबसाईट आहे जी आपण पुढे चालून यूज करणार आहोत. ओके, यामध्ये तुम्हाला हे सेक्शन दिसत आहे का? म्हणजे बघा ही ऍक्च्युअल वेबसाईट, राईट. सो दिस इज युअर मेन वेबसाईट. पण त्या वेबसाईटचे हे पार्ट पण तुम्हाला दिसतात. व्हॉट आर दिस पार्ट्स? हे तुमचे मेनूज मध्ये पण असू शकतात. वन मोर थिंग आय विल डू, जस्ट आय विल गो टू द वन मोर साइट लाईक Bootstrap. Just make this search for. You can see that it actually says get started, introduction, icons, 4.6 examples. तर हे मेनूचे पण पार्ट्स आहेत. सो गुगल काय करतं, जर तुम्ही जर सिमेंटिक एलिमेंट यूज करताय, ओके, तर ते सिमेंटिक एलिमेंट वरतून पण गुगल ऍक्च्युली एसीओ बिल्ड करू शकते. ओके, आणि जर तुमची वेबसाईट खूप जास्त हिट जर होती, तर त्या केसमध्ये गुगल सिम्पली जे पेजेस जास्त हिट होतात त्यांना इथे शो आउट करतात. म्हणजे मॅक्झिमम युजर्सने कोणते कोणते पेजेस बघितलेले? गेट स्टार्टेड, इंट्रोडक्शन, आयकॉन्स, 4.6 एक्झाम्पल्स. हे पेजेस सर्व जास्त हिट झालेले गुगल बूटस्ट्रॅपचे. आणि गुगलने हे रेकग्नाइज केलं की हे पेजेस सर्व जास्त व्हिजिट होत आहेत. तर त्या केसमध्ये त्यांनी काय केलं? सिम्पली दे हॅव जस्ट शोन द शॉर्टकट्स फॉर यू. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट वेबसाईटवर जाऊन मेनूवरती क्लिक करण्याची आवश्यकता आहे का? नाही, तुम्ही डायरेक्टली त्या पेजवर जाऊ शकताय. दिस इज द वन ऑफ द गुड पार्ट ऑफ एसीओ. ओके, एसीओचा हा एक चांगला पार्ट असतो. त्यामुळे एसीओ बिल्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आता जेव्हा आपण चॅट जीपीटी बघणार आहोत आणि को पायलट, तिथे एसीओ कशी बिल्ड करायचे युझिंग चॅट जीपीटी आणि को पायलट हे आपण तिथे बघणार आहोत. ओके, चॅट जीपीटीची किती व्हर्जन आहे सध्या वर्किंग मध्ये? तर 2. 4. चॅट जीपीटी 4 आणि चॅट जीपीटी 3.5 आय थिंक. ठीक आहे, तर त्या दोन्हीमध्ये थोडा डिफरन्स आहे. तर ते आपण बघूया की तो डिफरन्स काय एक्झॅक्टली. तो 4 थोडं स्मार्ट आहे. म्हणजे सजेशन खूप स्मार्ट देत. सो हे जे एसीओ बिल्डिंग असतं ते आपण ती बघणार आहोत की एक्झॅक्टली कशा प्रकारे आपण एसीओ क्रिएट करू शकतो चॅट जीपीटी मध्ये. आणि तो एसीओ नंतर तुम्ही तुमच्या वेब पेज मध्ये, वेबसाईट मध्ये यूज करू शकता. इज इट क्लिअर? बट नाव, सो दिस इज व्हॉट द लेआउट्स आर. ओके, लेआउट समजले? समजलंय? काही क्वेश्चन आहे? Now let's go to the next part. So let's understand tables. Okay. So now tell me, what is a table? डेटा स्टोर करण्यासाठी टेबल्स यूज होईल. ते तर लिस्ट पण करते.
हा हा व्हेरी गुड. हे अपेक्षित आहे. तू होणार बेटा सिलेक्ट इंटरव्ह्यू. तोपर्यंत माझीच कंपनी थोडी मोठी झाली तर मीच तुला घेईल. ठीक आहे. सो टेबल काय असतं? टेबल इज अ कलेक्शन ऑफ रोज अँड कॉलम्स. ओके. आता टेबलचा यूज का बरं करायचा? मी एक एक्झाम्पल दिलं होतं. जर मी सांगितलं याला की लाईक मला स्टुडंटची लिस्ट हवी, तर आम्हाला काय करेल? स्टुडंटचे नेम्स दे. पण आता मी जर म्हटलं आय जस्ट वॉन्ट एंटायर डिटेल्स ऑफ स्टुडंट, मग हा पूर्ण डिटेल दे, लाईक स्टुडंटचं नेम, त्याचा ईमेल आय डी, मोबाईल नंबर, ऍड्रेस, पिन कोड, लोकेशन. ओके. सो हे सर्व डिटेल तो देऊ शकतोय. नाव इफ आय वॉन्ट टू स्टोर दिस काइंड ऑफ डिटेल ऑफ वन युजर, आय विल नीड मोर देन वन कॉल. येस ऑर नो? सो इन दॅट केस वी नीड टू यूज टेबल्स. ओके. आता टेबलचं स्ट्रक्चर कसं असतं हे थोडं समजून घेऊया. सो टेबलसाठी आपल्याकडे आय थिंक सो 6 एलिमेंट्स असतात टेबलमध्ये. ओके, जे आपण यूज करतो. सो लेट्स बिल्ड दॅट वन. सो हिअर so just we'll go with the batch 4. Okay, and here I will just say day 2 HTML. Let's open this one with VS Code. प्रोजेक्ट, पूर्ण प्रोजेक्ट VS Code मध्ये ओपन करायचा. मला जर असाइनमेंट क्रिएट करता येईल किंवा असाइनमेंट परफॉर्म करता येईल किंवा मी एखादी टास्क दिली ती परफॉर्म करताना मला जर कॅन्डिडेट फक्त सिंगल फाईल VS Code मध्ये ओपन करताना आढळलं, तर मी त्याचा कोड डिलीट करून टाकेन. ओके. तर VS Code मध्ये प्रत्येक वेळेस हे मॅन्डेटरी की तुम्ही प्रोजेक्ट फोल्डरच ओपन करायचं. इज दॅट क्लिअर? ओके. नाव लेट्स क्रिएट अ फाईल index.html. लेट्स क्रिएट अ बेसिक स्केलेटन. शॉर्टकट यूज करायचा नाही. ओके. टायटल ॲज अ table and let's create a body. Let's save it. Let's make a right click and let's say open the server. That is live server. Okay. So now let's understand the table. आता टेबल जर मला क्रिएट करायचे, तर टेबलमध्ये आपल्याकडे टोटल 6 to 7 एलिमेंट असतात. So the very first element is a table element. Okay. Very first is table element. टेबल एलिमेंटचे 3 चाइल्ड असतात. किती असतात? 3. फर्स्ट इज टी हेड, सेकंड इज टी बॉडी and third is टी फूट. किती एलिमेंट असतात? 3 एलिमेंट. आता हे जे टी हेड, टी बॉडी आणि टी फूट आहे यांचा एकच चाइल्ड एलिमेंट असतो, ज्याला म्हणतात टी आर. आणि या टी आर मध्ये 2 चाइल्ड एलिमेंट असतात. एक असतो टी डी आणि सेकंड इज टी एच. आता प्रत्येकाची मिनिंग समजून घेऊया. टी हेड म्हणजे काय? व्हेरी गुड. टी हेड म्हणजे टेबल हेड. ओके. टी बॉडी म्हणजे टेबल बॉडी. टी फूट म्हणजे टेबल फूट म्हणजे फुटर. ओके. आता एक टेबल फुटर जे असतं हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही जरी यूज केलं तरी चालतं. तर मॅन्डेटरी किती चाइल्ड आहे? व्हेरी गुड. मॅन्डेटरी 2. पण लाईक समटाइम द सिच्युएशन ऑकर्स वेर बी मे ऑर मे नॉट यूज टी हेड ऑल्सो. पण टी बॉडी ही कंपल्सरी. ओके. सिच्युएशन पुढे गेल्यानंतर बघूया. द नेक्स्ट इज टी आर. टी आर म्हणजे काय? टेबल रो. ओके. टीडी मीन्स टेबल डेटा आणि टीएच मीन्स टेबल एडिशन. ओके. सो ही त्याची जस्ट एक मिनिंग आहे. आणि हे याच प्रकारे स्ट्रक्चर क्रिएट करायचं. डायरेक्टली कोणी आईन्स्टाईन व्हायचं नाही. टेबल नंतर डायरेक्ट रो नाही बनवायची. गुगल वरती खूप सारे कोड आहे.
ज्यामध्ये डायरेक्टली काय करतात, टेबल आणि रो असं करायचं नाही. ओके, हे इनव्हॅलिड आहे, कारण आपण HTML5 यूज करतोय. HTML5 मध्ये या प्रकारचा जो कोड तुम्ही करताय, इट्स नॉट अ व्हॅलिड. So now let's create a table. So आता आपण एक टेबल जस्ट गुगल वरती सर्च करूया. ओके, सो व्हॉट आय विल डू, जस्ट आय विल गो टू गुगल, आय विल जस्ट से HTML tables. Okay, and just I will click on image. Now you can see there are many tables. So what we will do, we will just pick one table. Yeah. तर हा टेबल आपण क्रिएट करूया. ओके, लेट्स क्रिएट दिस टेबल. आता या टेबल मध्ये सर्व पार्ट येतात. हा टेबल जर बघितला तर या टेबल मध्ये सर्व पार्ट्स. सर्वात टॉपला काय आहे, राईट, हेड, त्यानंतर बॉडी आणि त्यानंतर तिन्ही पण पार्ट्स आहेत, राईट. सो व्हॉट वी विल डू, वी विल ट्राय टू डेव्हलप दिस टेबल. हा टेबल आपण डेव्हलप करण्याचं जस्ट एक फिलॉसॉफिकली पहिले डिस्कस करू की कशा प्रकारे करता येईल. आता मला सांगा, यामध्ये टोटल कॉलम्स किती, 4 आहे, राईट, 4 कॉलम्स. आणि टोटल रोज किती आहे, किती आहे, टोटल रोज किती आहे, 5 रोज आहे. ओके, यामध्ये टी हेड मध्ये किती रोज हवे, 1. टी फूट मध्ये 1 आणि टी बॉडी मध्ये. व्हेरी गुड, आयडिया लक्षात आली. नाउ लेट्स ट्राय टू क्रिएट दिस. So here, just I will say we will have a table. This table will have T head. This table will have T head will have 1 row. आता मला इथे हेडिंग्स क्रिएट करायचे आहेत. ओके, 1 2 3. सो हेडिंग साठी आपण TH यूज करतो. ओके, आणि हा जो इंडिव्हिज्युअल बॉक्स दिसतो तुम्हाला, या इंडिव्हिज्युअल बॉक्सला काय म्हणतात, सेल. काय म्हणतात, सेल. तर हे जे TH आणि TD हे ऍक्च्युली सेल एलिमेंट्स आहेत. कोणते एलिमेंट आहे, सेल एलिमेंट आहे. ओके, so now let's try to create that one. So here I will just say that I want first TH, ज्यामध्ये we will have a text as an item. Okay, now the next is quantity. So let's go to one more TH. Let's say quantity. Okay, then we will create one more TH with the price. Okay, then extended. Okay, so let's create that one. And let's see. So now our table will look something like this. तर असा टेबल हवाय का आपल्याला, व्हेरी गुड, डिझाईन हवी, राईट. बट CSS येत आहे का आपल्याला आता, नाही, आपल्याला CSS माहित नाही. सो इफ वी डझंट नो CSS, स्टिल वी कॅन डिझाइन द टेबल. हाऊ, वी कॅन यूज सम HTML4 वर्जन लॉजिक्स. HTML4 जे वर्जन, HTML4 जे वर्जन आहे त्याचं थोडं लॉजिक यूज करू शकतो. Very first, what we will do, we will add a width to the table. Suppose मला टेबल लेट्स से 30% हवाय. किती पर्सेंट हवाय, म्हणजे टोटल जे पेज आहे त्याच्यात 30%. नेक्स्ट इज मला बॉर्डर हवी प्रत्येक एलिमेंटला. सो वी विल जस्ट से बॉर्डर. आता हे बघा, हे रीड मध्ये येते बॉर्डर. असं का बरं होत आहे, हे HTML4 चं जे व्हर्जन HTML5 मध्ये ते डिप्रिकेटेड आहे. डिप्रिकेटेड म्हणजे काय, काढण्यात आलंय. ओके, डिबार वगैरे म्हणायचं नाही, डिप्रिकेटेड हा टेक्निकल वर्ड आहे. ओके, नाही, मी काही काही इंटरव्ह्यू घेतो ना, तर मुलं म्हणतात की असं काही लाईक जावास्क्रिप्ट मध्ये एक नेम नावाचा एक कीवर्ड होता पूर्वी, आता तो नाहीये. तर मुला एकाला विचारलं तर तो म्हणतो तो डिबार झालाय. ऍक्च्युली डिप्रिकेटेड. ओके, एकच मिनिंग असते, पण ते डिप्रिकेटेड म्हणत असतो आपण त्याला. सो इट्स अ डिप्रिकेटेड. सो नाउ व्हॉट वी विल डू, वी विल जस्ट ऍड अ नंबर. लाईक तुम्हाला किती थिकनेस हवी तर ती इथे मेन्शन करावी लागते. किती पिक्सल, 1 2 3 4 काय पिक्सल आहे. सो नाउ यू कॅन सी
It will just create a this one. Okay, so now just let's increase a bit more. So इथे काय करूया आपण 40% घेऊ. So what will you do? It will make a 40%, right? Just I will zoom a bit more. Now you will able to see the sales also, right? This like a sale, right? Now let's add a T body because now we want to add a data, right? काय add करायचं आपल्याला डेटा. सर्वांनी लॅपटॉप ओपन करून ठेवा. ओके, लॅपटॉप ओपन करून आणि व्हीएस कोड पण ओपन करून ठेवा. Now the next is going to be this first row. तर या फर्स्ट रोला आपण टार्गेट करणार. ओके, सो फर्स्ट रो इज start this quantity 1 $500 आणि $400 एक्सटेंडेड. म्हणजे जर तुम्हाला एक स्पेसिफिक आर्टिफरी एक्सटेंडेड काय त्याची व्हॅल्यू 400. ओके, लेट्स गो टू दिस. So here just I will say T body with this T body we will create a first row. आणि इथे बघा आता आपण टी हेड यूज नाही करणार आहे, तर काय यूज करूया टीडी, दॅट इज टेबल डेटा सेट. सो फर्स्ट इज गोइंग टू बी अ हार्ड डिस्क. Okay, second column will be quantity, third will be PD $500 and last will be $400. तर आता इथे एक लक्ष द्या, हे तुमचे 4 कॉलम्स आहे, तर इथे तुम्हाला 4 कॉलम आवश्यक. ओके, इट्स मॅन्डेटरी टू यूज इट. सो ज्यावेळेस तुम्ही टीडी इम्प्लिमेंट करणार आहात त्यावेळेस चेक करायचं की जे तुमचं एक्झिस्टिंग कॉलम्स आहेत तर ते मॅच करतायत, हे लक्षात घ्या. ओके, सो लेट्स से now you will be able to see that our output provides that precise output is there, right? Now the next thing what we can do, let's create one more TR and here just I will use CD drive $200 and $500. So let's use one more table row with the CD drive. Okay, then quantity as 1. Okay, so its price is $200 and extended is $500. Very good. So now you're able to see that it just gives that specific one. Perfect, right? Now let's go to our coder. And here you are having CDs, okay, 10, 20 and 50. So इथे तुम्ही याचा पण एक कॉपी क्रिएट करू शकता है, or else we will just use something which is called as emitter. काय यूज करणार आपण इमिटर. आता मला सांगा टोटल कॉलम किती आहे, 4 कॉलम्स आहे. सो मला एक रो क्रिएट करायची आणि त्यामध्ये 4 टीडी क्रिएट करायची. सो व्हीएस कोड मध्ये इमिटर असतं, त्याचा यूज कसा करायचा ते समजून घेऊ. आय विल से दॅट वी विल हॅव अ टीआर, इट विल हॅव अ चाइल्ड. सो इथे आपण काय यूज केला, सिम्बॉल ग्रेटर दॅन साइन, आणि इट विल हॅव अ टीडी. किती टीडी हवे आपल्याला, मल्टिप्लाय बाय 4. Now if I hit enter, it will generate those figures. Shortcut. आणि डेव्हलपमेंट मध्ये हे आवश्यक. ओके, कारण तुम्ही आता नोटपॅडच्या युगातले नाही, बरोबर ना. आम्ही होतो त्यावेळेस ते मॅन्युअली होतं सगळं. तेव्हा आम्ही जावाचा कोड हे नोटपॅड मध्ये टाईप केलाय, नोटपॅड प्लस प्लस पण नव्हतं त्यावेळेस. ओके, सो ट्राय टू अंडरस्टँड. आणि त्यामध्ये आमचे कधीच कोड रन नाही झाले. सो जो स्टाफ शिकवायचं तेच आम्ही कॉपी पेस्ट केले डिप्लोमात आणि मग कोड रन करायचं, कारण नोटपॅड मध्ये इम्पॉसिबल आहे, कारण एररच कळत नव्हते, कारण स्टाफच रट्टा मारून येतो तोच शिकवत असतो. ओके, हे तुम्हाला माहित नाही, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. ओके, so we have with CR and TDs. Now let's add the value like CDs. Okay, and quantity as 10, $20 and $50. Very good. And let's go down. Now you will be able to see that we have this output layers. Okay. So आता इथे
टी बॉडीचा पार्ट एंड झाला संपला. नाव द लास्ट वन इज टी फूट, राईट? सो लेट्स क्रिएट दॅट. आता मला सांगा टी फूट मध्ये किती कॉलम्स आहे? किती कॉलम्स आहे? बरोबर बोलतो. देर आर 2 कॉलम्स आहेत. किती कॉलम्स आहे? 2 कॉलम्स. सो नाव लेट्स गो टू टी फूट. ओके, अंडर टी फूट आय विल क्रिएट वन मोर टी आय. आणि इथे फर्स्ट कॉलम काय म्हणतो? व्हॉट इट सेज. आता बघा हे बोल्ड मध्ये, so you can use a, yes, if you want to use you can use it, but the recommendation will be don't use it. Why? Because th एक heading representer. मग heading footerला आपण देऊ शकतोय का? तर it's not perfect. So what we can do, I can say td. ओके, आणि या td मध्ये जस्ट मी एक एलिमेंट यूज करेल स्ट्रॉंग. थिकनेस हवी आपल्याला, राईट? and in that I can just say total amount. Okay, and then I will just say td. Here just I will use 950 dollar. Okay, 950. So now if I just try to view the UI, it will look something like. But हे आपल्या ऍक्च्युअल UI ला मॅप करतं का? नाही का? का बरं नाही का ते समजून घ्या. हा 950 कुठे हवाय आपल्याला? लास्टला, राईट? सो व्हॉट वी कॅन डू, जर मला लास्टला हवाय तर मी हा टीडी अजून 2 वेळेस यूज करेन. मॅच होतोय का आता? लास्ट 950 होतोय, राईट? म्हणजे या रो मध्ये मॅक्सिमम कॉलम किती हवे? मॅक्सिमम कॉलम 4. पण रिडंडन्सी किती आहे? डुप्लिकेशन किती आहे? 3 डुप्लिकेशन. 2 कसं आहे? 3 दिसत. बरोबर नाही? जर क्लासमध्ये 2 परमिशन असले मी एकच म्हणतो चालेल का? मी चालणार ना. तर किती रिडंडन्सी इथे? बरोबर आहे? आपल्याला रिडंडन्सी हवी का? नो. मी जस्ट म्हणतो क्लब. काय करायचं आपल्याला? क्लब करायचंय. सोप्या सरळ भाषेत मर्ज करायचंय. तर जर मला हे मर्ज करायचं असेल तर मर्ज काय करायचं? रो मर्ज करायचे, कॉलम मर्ज करायचे. काय मर्ज करायचे विचारलं. डुप्लिकेशन काय आहे? कॉलमचं डुप्लिकेशन आहे का रोचं डुप्लिकेशन आहे? कॉलम्स. तर मर्ज काय करायचं आहे? कॉलम्स. जेव्हा तुम्हाला कॉलम्स मर्ज करायचे असतात तेव्हा आपल्याकडे एक स्पेशल ऍट्रिब्यूट असते, त्याला म्हणतात कॉल स्पॅन. काय म्हणतात? कॉल स्पॅन. आता कॉल स्पॅन कसा यूज करायचं ते बघूया. टोटल किती टीडी आहे जे डुप्लिकेट आहे? 3, राईट? सो जो फर्स्ट टीडी तिथे मी कॉल स्पॅन म्हणतो. आणि किती डुप्लिकेशन आहे? 3. सो इथे मी नंबर देईल, राईट? आणि त्यानंतर हे जे रेस्ट पार्ट आहे यांना आपण रिमूव्ह करू. Now if I save this, you will be able to see that it works. पण यासाठी आवश्यक काय आहे? सर्वात आधी डुप्लिकेट कॉलम्स क्रिएट करा. डायरेक्टली तुम्ही इनोव्हेशन ऍड करत नका. सर्वात आधी काय करायचं? डुप्लिकेट कॉलम क्रिएट करायचे, स्केलेटन पूर्ण बिल्ड करायचं. कारण टेबल हा तुमचा हल्ला नाही पाहिजे. ओके, हा स्टेबल हवाय. त्यासाठी हे डुप्लिकेशन इम्पॉर्टंट. आणि मग त्यानंतर जर तुम्ही इथे जस्ट कॉल स्पॅन जर ऍड केला, कॉल स्पॅन फर्स्ट एलिमेंटला ऍड करायचा आणि नंतर चेक करायचे की टोटल डुप्लिकेट किती. फर्स्ट स्किप नाही करायचा. टोटल डुप्लिकेट किती आहे? 3. यू कॅन यूज दिस 3. आणि त्यानंतर एक तर तुम्ही याला कमिट करू शकताय किंवा जस्ट तुम्ही त्याला डिलीट करू शकता. टोटल डिपेंड्स ऑन इट अँड यू विल सी इट वर्क्स. हा, आता हे टोटल अमाऊंट मला तिकडे हवी होती, बट अनफॉर्च्युनेटली सध्या आपण तसं करू शकत नाही. द रिझन इज दॅट व्हेरी गुड. ओके, करू शकताय. ते अलाइनमेंट नावाचा ऍट्रिब्यूट असतो पण आपण तो यूज करतो. ओके, टेबल हा सर्वात जुना कॉन्सेप्ट आहे HTML मध्ये. टेबल हा जुना कॉन्सेप्ट आहे. गुगल जे सर्च इंजिन आहे ते कोणत्या इयरला इन्व्हेंट झालं होतं? तुमच्या जन्माच्या आधी. तो तुम्हाला माहित हवं. 1995. कोणी आहे की 95चं? नसणार.
ओके. 1995 मध्ये गुगलचं सर्च इंजिन आलं होतं. त्यावेळेस डिव हा कॉन्सेप्टच नाही. तर जे वेब पेजेस डिझाईन होत होते ते कशामध्ये डिझाईन होत होते? हे टेबलमध्ये डिझाईन. आणि यामध्ये स्पॅनिंग हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. मग गुगलने काय केलं, त्यांनी त्यावेळेस जी डिझाईन बनवली तशीच डिझाईन ते रिपीट करत आले. आणि त्यांना एक कळालं की लोक जर 1995 ला ते यूज होईल तर तो युआय कावर चेंज करायचा. त्यामुळे गुगलने अजून युआय चेंज नाही केलं. ओके. आणि ते मार्केटमध्ये सर्च इंजिन म्हणूनच आले होते. ते याहू सारखे नाही आले की आम्ही मेल प्रोव्हाइड करतो आमचं सर्च इंजिन बंद. त्यांनी इनिशियली कशात आले ते? सर्च इंजिन मध्ये. नंतर मग त्यांनी जीमेलचा कॉन्सेप्ट आणला. ती पण कंपनी त्यांनी विकत घेतली. ती दुसऱ्याची होती. ओके. त्यांनी विकत घेतली. आणि नंतर सुंदर पिचाईने मग क्रोमचा कॉन्सेप्ट आणला. की जर आपण स्वतःचं सर्च इंजिन बनवतोय, स्वतःचं जीमेल आहे, जर आपण युट्यूब पण जर विकत घेतलंय, so now so then why not to create our own Chrome application? So त्यांनी एक फ्री ओपन सोर्स प्रोजेक्ट क्रिएट केलं ज्याला क्रोमियम नाव आहे. ज्या क्रोमियम वरती खूप सारे ब्राउझर आज पण काम करतात. तो क्रोमियम नावाचा प्रोजेक्ट आहे त्यांचा. त्यातून त्यांनी क्रोम इन्व्हेंट केलं. आणि क्रोम आजच्या डेटला सर्वात जास्त यूज होतो. त्याचं रिझन असं आहे ते तुमच्या अँड्रॉइड मध्ये बाय डिफॉल्ट येत. कारण अँड्रॉइड पण गुगलचाच पार्ट आहे. ओके. सो हा टेबलचा कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे कारण टेबल खूप पूर्वीपासून यूज होत आहे. सेकंड थिंग, टेबल आज पण यूज होत आहे. नॉट ओनली इन युअर वेब डेव्हलपमेंट बट इन ईमेल सिस्टीम ऑल्सो. ओके. ईमेल सिस्टीम ऑल्सो. तर ईमेल सिस्टीम मध्ये जर तुम्ही जर डेव्हलपमेंट करताय पुढे चालून, सपोज फ्युचरमध्ये तुम्ही एका अशा कंपनीत जॉईन झाली जिथे ईमेल मार्केटिंग चालतं. ओके. ईमेल मार्केटिंग खूप मोठा म्हणजे पार्ट आहे. लाईक तुम्ही कंपनी ऐकलेली असं झो वगैरे कंपनीज आहे, राईट. त्यानंतर पण रेड चीफ म्हणजे रेड आय थिंक सो रेड चीफच आहे. त्यानंतर अजून 2-3 चांगल्या कंपन्या ज्या ऍक्च्युली ईमेल मार्केटिंग वरती काम करतात. तर त्यांचे स्वतःचे टूल्स आहेत आणि त्यांना हे इंजिनियर हवे असतात जे ईमेल बिल्ड करू शकतात, ज्याला ईमेल टेम्पलेट म्हणतात. हे ईमेल टेम्पलेट टेबलमध्येच डेव्हलप होतं. कारण टेबलमध्ये जे स्केलिटन बनतं ते स्केलिटन खूप फाईन बनतं. पण डेव्हलपमेंटमध्ये आपण ते यूज करत नाही. कारण टेबलमध्ये खूप सारे ओव्हरहेड्स क्रिएट होतात. रो क्रिएट करा, कॉलम क्रिएट करा, ते मर्ज करा, ते कॅल्क्युलेशन खूप जास्त होतं. त्यामुळे आता आपण युआय डिझायनिंगसाठी हे यूज करत नाही. पण पूर्वी युआय डिझाईनसाठी काय यूज होत होतं? टेबल्स. आलाय कॉन्सेप्ट लक्षात? ओके. नाव लेट्स गो टू वन मोर कॉन्सेप्ट. सो नाव व्हॉट आय विल डू, इथपर्यंत आलं एक लक्षात? ओके. मी तुम्हाला एक्सपेरिमेंटसाठी टेबल देणार आहे. त्यावरती तुम्ही वर्कआउट करणार लाईक 15 मिनिट्स आणि त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करणार. ओके. नाउ हियर वी विल ट्राय टू अंडरस्टँड वन मोर कॉन्सेप्ट. आता मला सांगा, इथे वन किती वेळ आहे? राईट. 2 वेळेस. किती रोज मध्ये येते? 2 रो मध्ये. आणि किती कॉलम मध्ये? एकाच कॉलम मध्ये. म्हणजे कॉलम एक आहे पण रोज किती आहे? जर मला ह्या दोन्ही पण 1 क्वांटिटीला जर मर्ज करायचं असेल तर या केसमध्ये कॉल स्पॅन यूज करून वर्क होत नाही. इन दॅट केस वी नीड टू यूज रो स्पॅन. तर कॉल स्पॅन केवळ यूज करायचं बघा त्याच्या नावामध्येच दिलंय, कॉल स्पॅन. जेव्हा तुम्हाला मल्टिपल कॉलम ऑफ वन रो मर्ज करायचे तर काय यूज करणार आपण? व्हेरी गुड. अँड व्हेनेवर यू वॉन्ट टू यूज अ मल्टिपल रो विथ वन कॉलम, रो स्पॅन. ओके. जे स्टार्टिंगचं नाव असेल रो, समजून घ्यायचं की मल्टिपल रो तुम्हाला मर्ज करायचे आहे पण कॉलम एकच आहे. आणि जर मला कॉलम मर्ज करायचे तर रो एकच असेल आणि कॉलम किती असतील? मल्टिपल. सो नाउ वी विल जस्ट ट्राय टू मर्ज दिस. ओके. सो दिस इज युअर फर्स्ट रो अँड दिस इज युअर सेकंड रो. आणि कोणता कॉलम आहे? सेकंड कॉलम. सो हाऊ वी विल डू दॅट वन? जस्ट ओके. लेट्स सी. So now what we want to do, just I want to merge this second column, okay, with 2 rows, having 2 rows. So how we will do that one? So सर्वात आधी आपण टार्गेट करूया. Okay, so just try to understand or let just try to understand how to target that element. Our first here is
त्यानंतर हा सेकंड टीआर, राईट. सो व्हॉट वी विल डू, सेकंड फर्स्ट टीआरचा कोणता कॉलम आपल्याला टार्गेट करायचा आहे, सेकंड कॉलम. सो या टीडी ला जस्ट वी विल से रो स्पॅन. आणि किती डुप्लिकेट रोज आहे, 2. So here we will use 2. Now this was the first and this is the second. So या सेकंडला एक तर तुम्ही कमिट करा किंवा डिलीट करा. कमिट साठी जे शॉर्टकट आहे ते कंट्रोल क्वेश्चन मार्क और कंट्रोल स्लॅश. ओके, क्वेश्चन मार्क आहे ना, तो कंट्रोल क्वेश्चन मार्क तुम्ही यूज करू शकता. तो शॉर्टकट इट विल टॉगल इट. टॉगलिंग म्हणजे काय, ऑफ ऑन. ओके, so if I just try to use it simultaneously one by one, it will toggle that. So let's save it. Now you'll able to see it's been clubbed. हे क्लब झाले. ओके, आता जर सपोज तुम्हाला हे टॉपला हवं असेल तर टॉपला मूव्ह करू शकता, बॉटमला हवं तर बॉटमला पण मूव्ह करू शकता. हे तुम्ही सीएसएस मध्ये करू शकता किंवा इथे पण करता. लाईक यू कॅन यूज ॲट्रिब्यूट कॉल्ड द व्ही अलाइन. व्ही अलाइन आणि कसा हवंय तुम्हाला, लाईक टॉप. सो इट विल मूव्ह टू टॉप. जर तुम्ही मिडल म्हणतात तर मिडल, बॉटम तर बॉटम. ओके, त्याची मुवमेंट करते. हे सीएसएस मध्ये पण पॉसिबल, बट यू कॅन जस्ट यूज इट ओके. हा, सेंटरसाठी आपण टेक्स्ट अलाइन सेंटर यूज करतो. जर मला सेंटर हवं असेल तर टेक्स्ट अलाइन सेंटर. तर त्याचे खूप सारे वेज आहेत, बट एक वे आहे की तुम्हाला लाईक हवा असेल तर तुम्ही व्ही अलाइन यूज करा. बट इट्स लाईक इट इज नॉट सजेस्टेड मच, बट यू कॅन यूज इट. ओके, so this is how you can create a table. Now you can make this table more precise. Okay, like हे column this time, सॉरी हे सेल this time. त्याची स्पेसिंग जर तुम्हाला रिमूव्ह करायची असेल तर टेबल मध्ये अजून एक ऍट्रिब्यूट यूज करू शकता तुम्ही, विच इज कॉल्ड एज अ सेल स्पेसिंग. आणि याची व्हॅल्यू 0 सेट करा. तर ती स्पेसिंग तुमची पूर्ण निघून जाईल. आता एक फायनाईट टेबल दिसतं. जर मला टेबलमध्ये लाईक प्रत्येक सेलमध्ये जर थोडा स्पेस हवा आहे, if I want to create a space in between those cells, in that case, what we will do, we will simply use one more attribute, which is called as a cell padding. ओके, आता सेल पॅडिंग. आता यामध्ये पॅडिंग जो वर्ड आहे हा फ्युचर मध्ये पण आपण यूज करणार आहे. पॅडिंगची मिनिंग काय होते, टू क्रिएट अ इंटरनल स्पेस. डिझायनिंग मध्ये पॅडिंगची मिनिंग काय होते, टू क्रिएट अ इंटरनल स्पेस. सो इफ आय जस्ट से I just want padding as 10 pixels, it will create a padding in between. And now you will see that the table looks a bit more precise. Okay, this is how you can create a table. So table मध्ये आपल्याकडे किती एलिमेंट असतात, नियर अबाउट 6 एलिमेंट. टेबल, टी हेड, टी बॉडी, टी फूट. टी हेड, टी बॉडी, टी फूटचे एकच चाइल्ड असते. टी आर, टी आर चे 2 चाइल्ड असतात. टी आर टीडी आणि टी एच. आणि टीडी आणि टी एच मध्ये तुम्ही 2 ऍट्रिब्यूट यूज करू शकता, रो स्पॅन आहे. ओके, तो ट्राय करून बघता एकदा. ट्राय. Code is in front of you. Let us try this. VS Code इन्स्टॉल आहे का, नाही ना. VS Code इन्स्टॉल करा. आणि गिटचा अकाउंट आहे का, नाव काय, हा माधवी का माधविक, माधवी. सो गिटचा अकाउंट ओपन करायचं, त्यानंतर VS Code इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉलेशन झाल्यानंतर कोणाची एकाची लिंक घेऊन तो सेटअप करून घ्यायचा. ओके फाईन. सो बट आता जस्ट प्रॅक्टिससाठी VS Code इन्स्टॉल कर आणि त्यावरती वर्किंग स्टार्ट कर. अजून कोणी कॅन्डिडेट येणार आहे का, तर तुम्ही ज्याला आहे का इंटरेस्टेड, जर असतील तर त्यांना सांगा की लाईक जो सॅटर्डेचा सेशन होता आणि हा सेशन होता थोडं एक समरी समजून. ओके,
जर तुम्ही प्रयत्न केला तरच तुम्ही अँसर देऊ शकता. अँसर चुकीचं का असेल त्याला फरक पडत नाही. ओके, हे खूप इम्पॉर्टंट. तो इंजिनिअरिंग मध्ये मी खूप ऑन एन एव्हरेज कॅन्डिडेट होतो, एकदम ऑन एन एव्हरेज, न ध पण न हुशार पण. ओके, बट एक टीचिंग माझा खूप पहिल्यापासून पॅशन होतं आणि त्या पॅशनसाठी स्टेज डेअरिंग खूप महत्वाची असते. ओके, तुम्ही ऐकलेलं असं खूप म्हणतात की इकडे आल्यावर वेगळं वाटतं, तिकडे आल्यावर वेगळं वाटतं, ऐकलेलं असं. तर स्टेज डेअरिंग इम्पॉर्टंट असतं आणि ती गेन करण्यासाठी मला भरपूर मेहनत घ्यावी लागली. कारण की ऑन एन एव्हरेज मुलाला तसं पण स्कूल कॉलेज डिमांड देतील, एक तर त्यांना ढच लागत असं किंवा टॉपरच लागत, तर त्यासाठी ती मेहनत घ्यावी लागते. सो सांगा फॉर्म काय असतो. त्यामुळे त्यांनी जे प्रश्नाचं उत्तर दिलं ते बरोबर आहे का चुकी हे मॅटर नाही करत, त्यांनी प्रयत्न केला हे मॅटर. करा प्रयत्न, सांगा काय असतो फॉर्म, सांगा मॅडम करा तो फॉर्म. लॉग इन पेज, लॉग इन पेजला तुम्ही फॉर्म नाही म्हणू शकत, ते तर लॉग इन पेज असतं ना. हा, जेव्हा तुम्हाला युजर कडून इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आणि ती इन्फॉर्मेशन सर्व्हरला सेंड करायची, तर त्यासाठी कोण हवं असतं, फॉर्म, राईट. तर फॉर एन एक्झाम्पल त्या दोघांना एकामेकासोबत कम्युनिकेट करायचं, तर असे ते करू शकताय. पण जर हे सोबत नसतील तर चॅटिंग करण्यासाठी काय यूज करणार, व्हॉट्सअप, मेसेंजर. व्हॉट्सअप तर ऍप आहे पण मेसेंजर, राईट. तर मेसेंजरचं काम काय असतं, हा टाईप करणार त्याला सेंड करणार, तो टाईप करणार याला सेंड करणार. तर यामध्ये डेटा एक्सचेंज हा पार्ट असतो. पण हे दोन्ही पण एंड पॉईंट झाले. त्या दोघांच्या एंड पॉईंट मध्ये कुठेतरी सर्व्हर असतं, ओके, जे या दोघांना कम्युनिकेट करतायत. असं आहे का की व्हॉट्सअप डायरेक्ट एकामेकासोबत कनेक्ट करतं, असं नाही. व्हॉट्सअपचं सेंट्रलाइज सर्व्हर असतं. कारण जर हा 10 दिवस ऑफलाईन असेल आणि यांनी 10 दिवस याला जर मेसेज सेंड केले आणि यांनी व्हॉट्सअप अनइन्स्टॉल जरी केलं तरी याला मेसेज मिळतात. त्याचं रिझन काय,
सर्व. सर जेव्हा फॉर्मचा पार्ट येतो, फॉर्म मध्ये 2 पार्टी असतात. ओके, बीजेपी वगैरे 2 पार्टी राहतात. पहिली पार्टी म्हणजे ब्राउझर, क्लायंट. आता क्लायंट काही पण असू शकतो, मोबाईल ऍप, ब्राउझर ऍप किंवा कन्सोल ऍप. ओके, ते काही पण असू शकतं. आणि सेकंड जी पार्टी असते ती सर्व्हर असते. तर सर्व्हर डेव्हलपमेंट ज्यावेळेस आपण सर्व्हर डेव्हलपमेंट शिकणार तेव्हा तुम्हाला समजेल की सर्व्हर कसं वर्क होतं. तुम्ही जावा वगैरे कोड केलाय, राईट? केलाय ना? हा म्हणा, हो म्हणा शुद्ध भाषेत, पण म्हणा काहीतरी. So, तुम्ही जावावरती वर्क केलंय. जावा एक सर्व्हर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तिच्यामध्ये क्लायंट डेव्हलपमेंट होत नाही. ओके, पण त्यावरती सर्व्हर बिल्ड होऊ शकतं. आता जर मला ब्राउझर मधून डेटा जर सर्व्हरला पाठवायचा आहे तर त्याचं काम कोण करतं? फॉर्म करतं. ओके, फॉर्म्स हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. मग फॉर्म काय एक्झॅक्टली? फॉर्म इज अन एलिमेंट. काय फॉर्म? फॉर्म एक एलिमेंट आहे आणि त्या एलिमेंटच्या अंडर खूप सारे एलिमेंट्स आहेत. खूप वेगवेगळे एलिमेंट्स आहेत जे आपण डेव्हलपमेंटसाठी यूज करतो. सो लेट स्टार्ट विथ इट. सो जस्ट आय विल से फॉर्म डॉट HTML and here just I will create a basic skeleton. Okay. Now let's save it. Let's make a right click and let's say open with live search. Okay. Perfect. So now the next step. So like whenever we want to work with a form, we use a special element called as a form. ओके, आणि फॉर्मच्या आतमध्ये एक ऍट्रिब्यूट असतो त्याचं नाव आहे ऍक्शन. या ऍक्शनचं काम काय असतं? ऍक्शन म्हणजे डेस्टिनेशन ऍड्रेस असतो. तुम्ही कधी लाईक लाईक ड्रायव्हिंग लायसन वगैरे जेव्हा आपल्याला येतं तर त्यावेळी ते आपला डेस्टिनेशन ऍड्रेस असतो. आता लेटेस्ट कोणी कोणाला पाठवत नाही कारण ते ओल्ड फॅशन झालं. पण अजून पण डॉक्युमेंटेशन साठी पोस्टल सिस्टीम चालते. तर मग जे डेस्टिनेशन असतं तो आपला ऍड्रेस असतो. सपोज ड्रायव्हिंग लायसन तुमचं ऑनबोर्ड झालंय. ओके, ऑनबोर्डिंग मध्ये काय होतं मग? किंवा शिप झालंय. ओके, तर शिपिंग मध्ये काय होतं? एक डेस्टिनेशन ऍड्रेस दिलेला असतो आणि तुमचं जे लाईक ड्रायव्हिंग लायसन असतं त्याला एक ट्रॅकिंग आयडी असतो. ऑनलाईन पण तुम्ही स्पीड पोस्ट मध्ये ट्रॅकिंग आयडीचा यूज करून तुम्ही तुमची शिपमेंट किंवा चेक करू शकताय. ओके, तर हे जे ऍक्शन आहे हा एंड पॉईंट असतो. म्हणजे हा डेटा सेंड कुठे करायचा, तर हा सर्व्हरचा एंड पॉईंट असतो. आणि सर्व्हर जे असतं सर्व्हरवरती आपण एंड पॉईंटच क्रिएट करतो प्रत्येक वेळेस. तर हा ऍक्शन मध्ये एंड पॉईंट असतो. सध्या आपल्याला तो एंड पॉईंट इम्पॉर्टंट नाही, सो मी ते हॅश देऊ. व्हॉट आय विल डू, आय विल जस्ट गिव्ह अ हॅश. त्यानंतर जो फॉर्म असतो त्यामध्ये कोणत्या टाईपने डेटा सेंड करायचा आहे हे आपल्याला मेन्शन करावं लागतं. तर पूर्वीच्या काळी तार होती, ऐकलंय तुम्ही? तार सिस्टीम होती. टेलिग्राम तार होते, ऐकलंय का? त्यालाच टेलिग्राम म्हणतात इंग्लिशमध्ये. तर टेलिग्राम ऍप नाही, जुन्या जुन्या काळी म्हणजे माझ्या पण आधी. ओके, तार नावाचा कन्सेप्ट होता. सपोज मला खूप शॉर्ट मेसेज द्यायचा आहे. सपोज XYZ पर्सन एक्सपायर झाला असं त्याच्यात सेकंड गावी सेंड करायचंय तर त्यात तार राहायची. आणि तार आल्यानंतर निम्मे लोकांना अटॅकच यायचा. कारण तार ही ज्यावेळेस ते कोणी पण तार म्हणायचं तर त्यामध्ये जास्त करून असेच मेसेजेस राहायचे, मॅक्झिमम करून ते. सो तार ही एक मीडियम होतं. त्यानंतर पोस्ट हे पण मीडियम आहे. पण पोस्टरने काय व्हायचं की लाईक एक मेसेज सेंड करण्यासाठी 8 दिवस लागायचे. नंतर त्यांनी अजून एक कन्सेप्ट आणला, स्पीड पोस्ट. स्पीड पोस्ट मध्ये कसं होतं, प्रायोरिटी त्या पोस्टला जास्त दिले जायचे पण त्यासाठी पैसे जास्त हवे लागायचे. असा तो कॉन्सेप्ट होता. ओके, त्याचबरोबर तसंच आपण मेसेज सेंड करू शकतो. सो ओव्हर द HTTP प्रोटोकॉल. HTTPचा अर्थ काय होतो? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल मध्ये तुम्ही डेटा 2 प्रकारे सेंड करू शकताय. आयदर बाय युझिंग अ कॅशे और आयदर बाय युझिंग बॉडी. कोणत्या प्रकारे सेंड करू शकताय? कॅशे किंवा बॉडी.
जर डेटा कॅशे थ्रू सेंड करायचा असेल तर त्यासाठी एक स्पेशल मेथड यूज होतो, त्याला म्हणतात गेट मेथड. ओके. आणि डेटा जर बॉडी थ्रू सेंड करायचा असेल तर त्यासाठी पोस्ट मेथड यूज होते. आता हे काही कॅन्डिडेटच्या डोक्यावरून जाईल, पण एकदम सिंपल भाषेत सांगायचं झालं, जर मला लिमिटेड डेटा सेंड करायचा आहे सर्व्हरला तर तो कॅशे थ्रू सेंड होतो, आणि जर मला मेजर डेटा सेंड करायचा आहे तर तो बॉडी थ्रू सेंड होतो. तर तुम्ही खूप ठिकाणी बघितलेलं असेल की तुम्ही फाईल पण अपलोड करू शकताय, तर ती फाईल अपलोडिंग करण्यासाठी तुम्हाला बॉडीची जरूरत पडते. मग त्या ठिकाणी आपण मेथड जी असते ती पोस्ट मेथड यूज करतो. तर फॉर्म मध्ये मेथड नावाचा एक ऍट्रिब्यूट असतो, आणि इथे आपण गेट, पोस्ट, पुट, डिलीट, पॅच या मेथड यूज करू शकतो. तर टोटल 4 मेथड असतात, सॉरी 5 असतात, ज्या कॉमनली यूज होतात. गेट, पोस्ट, पुट, पॅच, डिलीट. ओके. तर हे या मेथड्स आपण खूप कॉमनली यूज करतो. सो जर मला फॉर्म लॉग इन ऑपरेशन परफॉर्म करायचं तर तो थोडा सेन्सिटिव्ह डेटा असते, तर तो आपण गेट थ्रू कधी सेंड करत, तर तो आपण कशा थ्रू सेंड करतो, पोस्ट थ्रू. कारण पोस्टचा डेटा हा बॉडी थ्रू जातो. ओके. हा एक रिझन आहे, त्याचा आपण यूज करतो. पण आता सध्या आपल्याकडे सर्व्हर आहे का, सो आय विल यूज हॅश मधलं. मग तुम्ही नाही जरी यूज केलं तरी चालेल. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे. सो एक ऍट्रिब्यूट कोणता असतो, मेथड. आता थर्ड ऍट्रिब्यूट फॉर्म मध्ये, जेव्हा तुम्हाला फॉर्म थ्रू डेटा सेंड करायचा आहे तो डेटा 3 प्रकारे तुम्ही सेंड करू शकता. एक तर प्लेन टेक्स्ट, सेकंड असतो इमेजेस, आणि थर्ड असतो तो म्हणजे टेक्स्ट आणि इमेज. ओके. किती पार्ट मध्ये सेंड करू शकताय, 3 पार्ट मध्ये. प्लेन टेक्स्ट, इमेज, टेक्स्ट आणि इमेज. तर त्यासाठी ईएनसी टाईप नावाचा एक ऍट्रिब्यूट असतो. ओके. जर प्लेन टेक्स्ट हवा असेल तर त्यासाठी आपण टेक्स्ट स्लॅश प्लेन यूज करतो. बट आता ते कोणी यूज करत नाही, कारण पूर्वी त्याचा यूज होत होता. बट नाव व्हॉट वी डू, वी यूज वन मोर टाईप विच इज कॉल्ड द ऍप्लिकेशन स्लॅश www dash x dash www dash form dash url इनपुटेड टाईप. हे पाठ नाही करायचे. ओके. आहे ऑलरेडी, तर तुम्हाला पाठ नाही घ्यायचं, फक्त लक्षात ठेवायचं. तर आपण दोनच टाईपचे ईएनसी टाईप यूज करतो. एक तर ऍप्लिकेशन स्लॅश एक्स डॅश www डॅश फॉर्म डॅश url एन्कोडेड. जेव्हा तुम्ही हा फर्स्ट टाईप यूज कराल तेव्हा फक्त तुम्ही टेक्स्ट डेटा सेंड करता. पण जर तुम्हाला फाईल अपलोडिंग करायची असेल तर त्यासाठी आपण सेकंड टाईप यूज करतो, मल्टी पार्ट स्लॅश फॉर्म डेटा. कोणता यूज करतो, मल्टी स्लॅश फॉर्म डेटा, सॉरी मल्टी स्लॅश स्लॅश फॉर्म डेटा, मल्टी पार्ट स्लॅश फॉर्म डेटा. जर सपोज तुम्हाला लॉग इन ऑपरेशन परफॉर्म करायचंय त्यामध्ये इमेज असते का, मग तुम्ही कोणता यूज करणार, ऍप्लिकेशन फर्स्ट वाला. आणि जर तुम्ही सपोज फॉर्म फिल करताय आणि युजर क्लायंट असं म्हटला की मला फॉर्म मध्ये युजरचा एक फाईल पण हवी, जसं रिझ्युमे, इमेज, कोणत्या पण टाईपची फाईल हवी, त्यावेळेस ईएनसी टाईप काय असतो, हा पार्ट जर इथे कळाल फॉर्म मध्ये एवढंच असतं. सपोज तुम्ही नेम, ईमेल आय डी, त्यानंतर परत पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड आणि इमेज जर ऍड केली तर त्या केसमध्ये तुम्ही काय यूज करणार, मल्टी पार्ट स्लॅश फॉर्म डेटा. पण जर सिंपल फॉर्म आहे ज्यामध्ये फाईलच नाही तर काय यूज करणार तुम्ही, ऍप्लिकेशन स्लॅश एक्स डॅश www डॅश फॉर्म डॅश url. इथपर्यंत क्लिअर आहे. माझा क्वेश्चन असा येतो की ठीक आहे, आता हे तर आम्हाला कळालं की डेटा सेंड करायचा आहे, डेटाचे वे पण कळाले. मग हा डेटा जेव्हा युजर इनपुट करेल तेव्हा त्यासाठी काही एलिमेंट हवे असतात आणि ते एलिमेंट आपण फॉर्मच्या अंडर शिकणार आहोत. तर व्हेरी फर्स्ट एलिमेंट वी आर गोइंग टू सी कॉल्ड एज अ इनपुट एलिमेंट. ओके. तर आपल्याकडे 3 एलिमेंट असतात ज्याचा यूज करून तुम्ही डेटा सर्व्हरला सेंड करू शकता. फर्स्ट एलिमेंट इज इनपुट, सेकंड एलिमेंट इज select, and
थर्ड एलिमेंट इज टेक्स्ट एलिमेंट. दॅट्स इट. हेच एलिमेंट असतात. याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच एलिमेंट नसतो. ओके. कोणते कोणते एलिमेंट असतात? इनपुट, ओके. हे तीनच एलिमेंट असतात. जर तुम्हाला कोणी विचारलं की एचटीएमएल मध्ये फॉर्मचे किती एलिमेंट्स आहेत, तर तीनच एलिमेंट्स सांगायचे. कोणते कोणते? इनपुट, सिलेक्ट आणि टेक्स्ट एलिमेंट. आता यामध्ये तिघांचं पण वर्किंग वेगवेगळं आहे. ज्यावेळेस आपण इनपुट म्हणतो, इनपुट एक सिंगल लाईन असते. ओके. फॉर एक्झाम्पल फर्स्ट नेम, लास्ट नेम, हे तुमच्या इनपुट मध्ये येतं. सिलेक्ट म्हणजे काय? ड्रॉप डाऊन. सपोज तुम्हाला कंट्री सिलेक्ट करायची, तर त्यासाठी जो ड्रॉपडाऊन डिझाईन होतो तो म्हणजे काय तुमचा सिलेक्ट. आणि जर तुम्हाला मल्टी लाईन सपोर्ट जर हवा आहे, जसं ऍड्रेस असतो, तर त्यासाठी आपण काय यूज करणार? हे जर कळालं तर तुम्ही कोणत्या पण प्रकारचा आता फॉर्म डेव्हलप करू शकता. किती एलिमेंट टोटल आपल्याला इथे लर्न करायचे? 3 आणि हाईट 4. आता यासोबत आपण वेगळा अजून एलिमेंट येतात, पण हे बेसिक आहे. इथपर्यंत हे क्वेश्चन हा तो सेव्ह केल्यानंतर प्रीटियर कमी होतं त्याचे. हा, तुम्हाला जर फॉर्मॅटिंग करायची असेल तर फॉर्मॅटिंगसाठी प्रीटियर नावाचं एक्सटेन्शन इथे इन्स्टॉल करा. ओके. प्रीटियर एक्सटेन्शन इथे जर तुम्ही सपोज लाईक जसं सेल्फ क्लोजिंग एलिमेंट आहे, तर प्रीटियर डिटेक्ट करतं आणि ऑन सेव्ह तुम्ही सिम्पली ते प्रीटियर त्याला रिफॉर्मॅट. तर रिफॉर्मॅटिंगसाठी प्रीटियर एक प्रॉपर सजेशन माझ्या इथे. ओके. सो इट्स एक्सटेन्शन तुम्हाला ती इन्स्टॉल करावं लागेल आणि नंतर सेटिंग मध्ये जाऊन तुम्हाला कॉन्फिगर करावं लागेल. सो कॉन्फिगर कसं करायचं? सर्वात आधी प्रीटियर सर्च करा. ओके. प्रीटियर सर्च झाल्यानंतर त्याला इन्स्टॉल करा. स्पेलिंग बघ, PRETTIER. हा, तर ठीक आहे, मी ते जस्ट तुला आहे बघ, प्रीटियर कोड फॉर्मॅट एक्सटेन्शन इन्स्टॉल इथे वरती जाऊ. ओके. इन्स्टॉल केल्यानंतर सेटिंग मध्ये जा. सेटिंग मध्ये गेल्यानंतर म्हणजे सेटिंग जो गिअर आयकॉन आहे, ओके, सर्वात राईट बॉटमला तुम्हाला गिअर आयकॉन मिळेल, लेफ्ट बॉटम. त्या गिअर आयकॉन वरती क्लिक करा. तिथे सेटिंग्स ऑप्शन, जस्ट गो टू सेटिंग्स आणि सेटिंग मध्ये तुम्हाला फॉर्मॅटिंग हे सर्च करायचं आहे. ओके. हा, तर इथे बघा, जर तुम्ही फॉर्मॅटिंग सर्च करा, जस्ट फॉर्मॅट टाकलं तर इथे तुम्हाला कोड डिफॉल्ट फॉर्मॅट ऑप्शन आहे. तिथे जस्ट प्रीटियर सिलेक्ट करा. ते ऑप्शन तुम्हाला या प्रकारे फॉर्मॅट जस्ट सर्च मध्ये टाका फॉर्मॅट, तर तिथे डिफॉल्ट फॉर्मॅट आहे, तिथे प्रीटियर सिलेक्ट केलंय का सिलेक्ट? ओके. तर खूप सारे ऑप्शन्स आहेत, त्यातलं प्रीटियर सिलेक्ट करा आणि इथे थोडं खाली स्क्रोल जर केलं तर अजून एक ऑप्शन आहे, फॉर्मॅट ऑन सेव्ह. त्याला टिक करा. फॉर्मॅट ऑन पेजला पण टिक करू शकता. म्हणजे जेव्हा तुम्ही कंट्रोल एस करा तेव्हा फाईल तुम्ही मॅन्युअली सेव्ह करा, तेव्हा तो ऑटोमॅटिक फॉर्मॅट करा. ओके. इथे अजून एक ऑप्शन आहे फॉर्मॅट ऑन टाईप, ते सिलेक्ट करू नका, कारण तुमचे जे लॅपटॉप आहे हे कमर्शियल लॅपटॉप नाहीये. ओके. त्यामुळे ते खूप हीट जनरेट करतो, सीपीयू खूप हीट जनरेट करतो. सो डोंट यूज दिस ऑप्शन, टाईप ऑन फॉर्मॅट ऑन टाईप, जस्ट फॉर्मॅट ऑन सेव्ह हे टिक करा. झालंय? मिळालं बेटा? हा, फॉर्मॅट ऑन पेज पर जातो. मी हे केलं, फॉर्मॅट ऑन पेज.
झाले ना सेटिंग्स? ओके, येस, लेट्स सेव्ह दिस. हा, नाव यू कॅन डू वन मोर थिंग. इथे बॉटमला प्रिंट एरिया नाही का, चेक करा आता सर्वांनी. लेफ्ट बॉटमला प्रिंट एरिया दिसतंय का? हे वर्क होते. तुम्ही अजून एक करू शकताय, जस्ट यूज कंट्रोल ऑल. ओके, त्यानंतर राईट क्लिक करा आणि फॉर्मॅट डॉक्युमेंट विथ. ओके, सो इथे ऑप्शन बघा प्रिव्ह्यू. हे डिफॉल्ट असं आलं पाहिजे तुम्हाला. जस्ट कंट्रोल ऑल करा, राईट क्लिक करा आणि इथे ऑप्शन काय हवंय, फॉर्मॅट डॉक्युमेंट विथ, यावरती क्लिक करा. तर तो बाय डिफॉल्ट तुम्हाला इथे प्रिव्ह्यू ऑप्शन देईल. होतंय बरं, झालंय झालंय म्हणजे ओके. So now let's start with the form. So now we will create our very first form, that is called the login form. कोणता फॉर्म क्रिएट करणार आपण? लॉगिन form. So what I will do, I will just say H1 element, H4 element, user login. Let's say. So we can look something like this. Okay, just I will zoom a bit more. Yeah. So now, very first step will be to create a username. Sorry. आता लॉगिन मध्ये किती इनपुट असतात मेजरली? So just I will say input. Okay. So by default, has an input also which type takes up. So let's keep it as it is. Let's save it. You will see the reflection will be like this. आता मी ते just EBC 123 @ कोणत्याही प्रकारचा इनपुट देऊ शकतो, कारण त्याची टाईप जी आहे ती काय आहे, टेक्स्ट टाईप. ओके, इट्स टाईप इज टेक्स्ट. नेक्स्ट, now the next is, if I just say that now, आता इथे जे मी इनपुट देतोय, डू रिअली आय गेट सम सजेशन और इन्फॉर्मेशन ओव्हर हियर? मला काही सजेशन और इन्फॉर्मेशन मिळते का? नाही. मग जर तुम्हाला तुमच्या युजरला काही सजेशन द्यायचे, त्या केसमध्ये इनपुटमध्ये एक ऍट्रिब्यूट असतो ज्याला म्हणतात प्लेस होल्डर. ओके, हा प्लेस होल्डर डेटा नसतो. प्लेस होल्डर डेटा नसतो. तुम्ही बसने ट्रॅव्हल केलं असेल आणि इंडियन पब्लिक ट्रान्सपोर्टने तर तुम्ही ट्रॅव्हल केलंच असेल, तर त्यामध्ये तुम्ही एक बघितलंय की जाण्याच्या आधी लोक स्वतःचा रुमाल बॅग टाकतात. ते स्वतः नसतात, ते प्लेस होल्डर आहे. ओके, केलेलं मी केलेलं आहे, प्लेस होल्डर आहे. सो दॅट इज कॉल्ड द प्लेस होल्डर. इट्स नॉट ऍक्च्युअली अ डेटा. पण तो प्लेस होल्डर एकदा प्लेस झाला का ती जागा कोणी घेत नाही. ओके, so here just I will say enter user name and let's say. So now you will see it's a placeholder. But हा व्हॅनिश होतो केव्हा, जेव्हा तुम्ही एक तर स्पेस देता किंवा काही टाईप करता, लाईक देतो. ओके, सो दिस इज व्हॉट द युजर नेम. बट आता मी इथे जर युजर नेम टाईप करतोय, आता परत इथे अजून एक इश्यू होतोय की लाईक दिस इनपुट इज नॉट हॅव्हिंग एनी लेबल विथ इट. या इनपुटचं कोणतंही लेबल नाही. इथे जे आपण मेन्शन केलंय तो प्लेस होल्डर आहे, बट इट डझंट हॅव अ लेबल. So now in HTML, it is also suggested that for every input, you need to use a label. लेबल यूज करणं एक आवश्यक आहे, कारण लेबलने प्रिसाइजली युजरला अजून कळतं की एक्झॅक्टली त्या इनपुटमध्ये काय मेन्शन करायचं. सो वी हॅव वन मोर एलिमेंट कॉल्ड ॲज लेबल. ओके, हियर आय विल जस्ट से युजर नेम. So if I save this, now you will see it has a special label. Okay. Now label and input are set next to each other. So what it means, they are very good. They inline element. They are inline elements. So इथे तुम्ही युजर नेम आणि सॉरी तुम्ही लेबल आणि इनपुट या प्रकारे यूज करू शकता. नाव द सेकंड थिंग.
Now the second thing. If I try to use this label and input again, like label, here I will just say password. Okay, and input as a type, and just I will use a placeholder like enter password. So now you can see that की आपल्याकडे username आणि password हे इनपुट आता अवेलेबल. बट लाईक नॉर्मली या प्रकारे तर कोणी इनपुट देत नाही. लाईक फर्स्ट वी नीड युजर नेम आणि मग त्याच्या बॉटमला काय हवं आपल्याला पासवर्ड. इथे कन्सेप्ट येतो लेआउटचा. ओके, सो इथे आता किती सेक्शन्स आहे 2 सेक्शन. ओके, सो वी विल जस्ट से दॅट हियर आय विल हॅव वन सेक्शन and then I will have one more section. आता बघा जे लेआउट एलिमेंट आहे हे ब्लॉक लेवल एलिमेंट असतात. दॅट्स वाय नाव यू विल सी दे आर वन ब्लॉक. ओके, तर खूप ठिकाणी तुम्ही अजून हे पण बघितलेलं असेल लाईक साइन इन आणि त्यानंतर रिसेट असं पण बघितलेलं असेल. रिसेट बटन आता यूज करत नाही, बट प्रोबॅबली काही ठिकाणी असतं, गव्हर्नमेंटच्या साईटमध्ये असतं ते रिसेट. ओके, सो व्हॉट यू कॅन डू, वी कॅन क्रिएट वन मोर सेक्शन आणि या सेक्शन मध्ये आपण बटन ऍड करूया. फर्स्ट बटन विल बी साइन इन and second button will be reset. आता साइन इनचा अर्थ काय होतो की मला हा डेटा सर्व्हरला सेंड करायचा. सो हा बटन जो असतो या बटनला आपल्याला एक टाईप मेन्शन करायला. सो वी नीड टू प्रोव्हाइड अ टाईप फॉर इट. सो द टाईप इज सबमिट. आणि हा जो रिसेट बटन, ज्यावेळेस मी या रिसेट बटनवर क्लिक करेन मला हे सर्व इनपुट रिसेट आले. रिसेट म्हणजे काय, क्लिअर कन्सेप्ट वेगळा, रिसेट कन्सेप्ट वेगळा. रिसेट म्हणजे त्याची जी फर्स्ट स्टेज होती त्या स्टेजला परत तो गेला पाहिजे. ओके, सो व्हॉट एव्हर इज इट्स प्रिव्हियस स्टेज वॉज डिफॉल्ट स्टेज, त्या स्टेज मध्ये आपल्याला ते इनपुट हवंय. क्लिअर करणे म्हणजे व्हॅनिश करणे. ओके, डेटा क्लिअर करणे म्हणजे डेटा व्हॅनिश करणे, बट रिसेट करणे म्हणजे काय, त्या इनिशियल स्टेटला. डिफॉल्ट रिसेट आहे ना, मोबाईलमध्ये पण असतं. तुम्ही मोबाईल ज्यावेळेस नवीन परचेस केलेला असतो त्यावेळेस त्याचं जे एन्व्हायरमेंट असतं फॅक्टरी रिसेट केल्यानंतर त्याच एन्व्हायरमेंट मध्ये तो जातो. हे लक्षात घ्या. ओके, सो हियर वी विल यूज अ टाइप कॉल्ड ॲज रिसेट. नाव अवर फॉर्म इज रेडी. सो जर मी ते असं मेन्शन केलं लाईक दीपक आणि पासवर्ड लाईक admin@123 and now if I click on reset it will get reset. Okay, and simply if I just use like Deepak like admin@123 and if I try to submit you will see it will get submitted. Okay, like currently we don't have any destination, तर तो राऊंड अँड राऊंड त्याच पेजवरती येणार आहे, कारण आपल्याकडे एंड पॉईंट आहे का आता नाही, आणि त्या एंड पॉईंटला आपण हॅश दिलेले. सो हॅश म्हणजे करंट पेजेस. ओके, सो दिस इज व्हॉट वी हॅव अ युजर नेम पासवर्ड. बट नॉर्मली पासवर्ड दिसतो का, पण इथे दिसतोय. राईट, so if I don't want to, if I just want to add some label on this password so that it will be hidden from the user, so what we can do, we can change its type from text to password. त्याची टाईप आपण काय करू शकतोय, you can change it from text to password. Now if I just say Deepak and if I write admin@123 it is hidden. Okay, now many of the time what happens, this login form also consists of one more thing, forget password. हे खूप कॉमनली बघितलेलं असेल. सो हियर आय कॅन यूज वन मोर अँकर एलिमेंट, कारण फॉरगेट पासवर्ड ही एक लिंक असते. and just I will say forget password. Just I will use question mark आणि इथे पण मला डेस्टिनेशन नाही आपल्याकडे, सो आय विल यूज हॅश. तर जिथे डेस्टिनेशन नसतं तिथे तुम्ही हॅश मेन्शन करा. इमेज मध्ये SRC ला हॅश देऊ नका. ओके, ते नेव्हिगेशनचे पार्ट आहे, जिथे नेव्हिगेशन येतं तिथेच हॅश द्या. ओके, and you will able to see
नाव वी हॅव फॉरगेट पासवर्ड. आणि अजून एक असतं रजिस्ट्रेशन. डोंट हॅव अकाउंट रजिस्टर. असं बघितलंय तुम्ही? व्हेरी गुड. सो हिअर आय विल यूज वन स्पॅन एलिमेंट ऑर पॅरेग्राफ एलिमेंट. जिथे मी लाईक से लाईक डोंट हॅव अकाउंट. ओके, लाईक क्रिएट मी. आणि हे क्रिएट न्यू मी अँकर टॅग मध्ये मेन्शन करेल. हॅश आणि जस्ट आपण अँकर टॅग मध्ये इथे मेन्शन. सो नाव इट विल बी अ न्यू लाईन. कारण पॅरेग्राफ काय आहे? ब्लॉक लेवल एलिमेंट. सो हे तीन इनलाईन एलिमेंट आहे. सो दे आर नेक्स्ट क्वेश्चन. पण हा ब्लॉक लेवल एलिमेंट आहे. सो इट विल से डोंट हॅव अकाउंट आणि त्यानंतर आपण अँकर टॅग दिले. आणि हा झाला आपला लॉग इन फॉर्म. ओके, बट हा कोणी यूज नाही करणार कारण त्याचा लुक अँड फील हा प्रॉपर नाही. तर हे आपण पुढे करू शकतोय. व्हेरी गुड. सो एनी क्वेश्चन, एनी क्वेरी क्लिअर? सिंपल आहे फॉर्म क्रिएट करणं. व्हेरी गुड. आता तुम्हाला चॅलेंजेस कुठे येतात? ज्यावेळेस तुम्ही नवीन क्लास लाईक कोणतं पण लेक्चर झाल्यानंतर जर तुम्ही त्यावरती प्रॅक्टिस नाही केली आणि जर तुम्ही फक्त म्हटले की मला येतंय, ओके, ती एक मिथ असते जी तुमचं सबकॉन्शियस माइंड क्रिएट करून ठेवतं तुमच्यासाठी. तर तसं नको, तसं झालं नाही पाहिजे. त्यासाठी प्रॅक्टिस इम्पॉर्टंट. ओके, तुमच्या माइंडमध्ये याची इम्प्रेशन प्रिंट झाले पाहिजे. हे सर्वात इम्पॉर्टंट असतं. तेव्हाच तुम्ही कोडिंग शिकू शकता. जर तुम्हाला असं कोणी म्हटलं की कोडिंग पाठ करून होते तर ती होत नाही. तसं जर होत असतं तर सर्वच रट्टा मारत असते. ओके, असं होत नाही. आणि एकदा तुमच्या माइंडला लर्निंग ऍबिलिटी जनरेट केली झाली तर तो काही पण शिकू शकतोय. हे माहिती आहे का तुम्हाला? माहित पाहिजे. तुम्ही लर्नर आहे. तुमच्या मेंदूला जर तुम्ही रेग्युलर खुराक जर देत राहिले तर तो ग्रो होतो. जर त्याला तुम्ही खुराक दिली नाही तर तो वीक होऊन जातो. ओके, जसं आपलं शरीर तसंच मेंदू आहे. त्यामुळे त्याला प्रत्येक वेळेस थोडं थोडं द्यायचं असतं आणि चांगलं द्यायचं असतं. सो रट्टा मारू नका आणि कोणत्याच कोडचा रट्टा मारायचा नाही. कारण डेव्हलपमेंट इज डायनेमिक इन नेचर. असं नाहीये की आज जे तुम्ही कोड करताय तोच तुम्ही पुढच्या 10 वर्षात करणार, असं नसतं. प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगवेगळे चॅलेंज येईल. ओके, आणि चॅलेंज आल्यानंतर तुम्हाला त्याला बिल्डअप कसं करायचं हे समजलं पाहिजे. तर ज्यावेळेस तुम्ही कोणता पण कोर्स करतात, हाच कोर्स नाही कुठे कोर्स करा, त्या कोर्समध्ये एकच गोष्ट शिकायची असते, कोडिंगचे पॅटर्न्स आणि डेव्हलपमेंट स्किल्स. त्यांनी कोड कसा केलाय हे तुम्हाला एकदा कळालं आणि त्यांनी लॉजिक कसं बिल्ड केलंय हे कळालं का तुम्ही डेव्हलपमेंट शिकू शकता. मग तो आर्ट्सवाला असला तरी शिकतो, पण त्याला डेडिकेशन लागतं. समजतंय का? तर हा कोड खूप सिंपल आहे, पण या कोडचं स्ट्रक्चर या प्रकारे आपण का केलंय हे तुम्हाला समजणं इम्पॉर्टंट. सेकंडली, लाईक वाय वी आर युजिंग लेबल्स अँड एलिमेंट्स, हे एक इम्पॉर्टंट. कारण लेबल प्रोव्हाइड करणं हे मॅन्डेटरी. आता सर्व ठिकाणी लेबल तुम्ही नाही दिले तरी चालतं, बट इट्स नॉट अ गुड वे. हा, या लेबलला अल्टरनेटिव्ह काय असू शकतोय? तर आयकॉनिक रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, मला लेबल नाही युज करायचं, मग काय युज करणार आपण? आयकॉनिक्स. ते पुढे चालून आपण युज करणार आहोत. ओके, सो वी आर गोइंग टू यूज अ लायब्ररी कॉल्ड एज अ फॉन्ट ऑसम. फॉन्ट ऑसम नावाची एक लायब्ररी युज करणार आहे, त्यामध्ये आपण फॉन्ट्स युज करतो. सो लॉग इन समजलंय का सर्वांना? आता सेंटरला जर आणायचंय तर त्यासाठी सीएसएस यूज करायला लागतं. पण सपोज याला वाटतंय की नाही यार मला सीएसएस नाही युज करायचं, तरी मला सेंटरला आणायचंय. सो वी हॅव अ एलिमेंट कॉल्ड एज सेंटर. तर बघा तो रेड आहे. ओके, एक्झॅक्टली सेंटरला, पण तो यूज करू नका. त्याचे ड्रॉबॅक्स खूप फ्लॉज आहे. फ्लॉज काय? लाईक प्रत्येक कॉन्टेंट तो सेंटरला आणते आणि सर्व ठिकाणी सर्व कॉन्टेंट सेंटरला आपण आणतो असंच नाही. सो नेवर यूज दिस एलिमेंट्स. दिस इज सजेशन. ओके, बिकॉज इट इज ऑल्सो डिप्रिकेटेड फ्रॉम वर्जन 5 of HTML.
Now one more thing is that let's remove this. Currently आपल्याला HTML मध्ये डिझाईन म्हणजे CSS ची डिझाईन तर वी आर नॉट अवेअर ऑफ इट. बट मला काय करायचंय या फॉर्मच्या सराउंडिंगला एक बॉर्डर क्रिएट करायची. Just I want to create a border surrounding to this form. So we can use one element called as field set. कोणता एलिमेंट यूज करू शकतो आपण field set. Now you will be able to see that it actually creates a border. Okay? आणि हा जे युजर लॉगिन आहे मला कसं हवंय या बॉर्डरच्या वरती इथे क्रिएट झाला. So for that, a field set has or have a special type of element called as legend. Okay, so या legendच्या आतमध्ये just have used legend. Let's close that legend. आणि याच्या आतमध्ये इथे आपण strong element यूज करू so that it will be bold in nature. That is thick in nature. So now you will see it just looks copy. ओके याच बॉटमला आपण एक रजिस्ट्रेशनचा फॉर्म पण क्रिएट करू शकतोय आणि लाईक आयडियोलॉजिकली याचा लेआउट आता थोडा व्यवस्थित वाटतोय. इट जस्ट लुक्स बेटर राईट. येस ऑर नो. So this is what we have with the forms. Now let's see that how we can create a user registration form. Now in login forms, जे लॉगिन फॉर्म असतो त्यामध्ये एक लिमिटेड डिटेल असतो राईट. जो रजिस्ट्रेशन फॉर्म असतो त्यामध्ये डिटेल जास्त असतो. So let's say I will say one more field set I want to use having legend with the name like say user registration form. So now you're able to see that we have created a border and also we have a user registration. Let's zoom this. Okay. So now we can just start with the second form. So आता user registration मध्ये कोणत्या टाईपचे इनपुट असतात? नेम, मोबाईल, एज, डेट ऑफ बर्थ वरून कॅल्क्युलेट होऊ शकतो. ओके. देन जेंडर, ईमेल, ऍड्रेस, पासवर्ड असतो राईट. फॉरगेट पासवर्ड सॉरी कन्फर्म पासवर्ड. बटन बाय डिफॉल्ट असतो. आपल्याला फीड्स हवे. ओके. आपल्याला फीड्स हवे तर फीड्स कोणते असतात? व्हेरी गुड. डेट ऑफ बर्थ सो दॅट कंपनीने तुम्हाला हॅपी बर्थडे मेसेज करेल. आम्ही करतो डेट ऑफ बर्थ. लर्निंग. Date of birth. So like we may have some selection like city, right? State, country. Okay. Country also. एवढ्या हाय लेवलला आता आपल्याला then let's take an example like हा फॉर्म एक like कोर्सचा फॉर्म. So you may also have like say courses. Okay. So like multiple courses. कोणता पण एक कोर्स तुम्ही चूज करू शकता. And there will be like I agree will be. खूप ठिकाणी बघितलेलं असेल आय agree. आपण वाचत नाही डायरेक्टली टिक करतो क्योंकि खूप फास्ट असतो आपल्याला म्हणजे पुढच्या स्टेपला जायचं असतं. So we have then I agree also which actually has a terms and condition. Terms and condition काही ठिकाणी रीड करणं खूप इम्पॉर्टंट. ओके. But it's okay. So we have that I agree. And now the last one is submit. Submit button. Also we may have a file uploading. Right? So like file uploading एक असू शकतो, एक मल्टिपल असू शकते.
doesn't matter, but we have color. So commonly these are the things which a form will. Okay, and like now the question is that how we are going to build this one. So it's very simple. So first we'll start with the name. So here I will just say that we will have a form with no action. Okay, and now I will have one section. The section will be having a label, and label will be like say like full name. It will have input like with the placeholder enter full name, enter name, enter full name. Okay, then let's save this one so you will be able to see it has a full name. Okay, now let's create one more section which will have a label like email, and just I will say input as placeholder as email, like enter email. Okay, now let's add a submit button also. So just I will say button with the type submit, and just I will say sign up. Okay, submit, save, sign up, create account. तुम्ही कोणता पण नाव use करू शकता. It's not compulsory that हेच नाव use करा. Now you can see that if I click on this, okay, now as it is having hash, so just me a hash will look up. If I try to submit this, let's refresh it. You'll be able to see the form is submitted. It's like a bottom form. Form submit होत आहे. But let's take an example. मला हे युजर नेम आणि पासवर्ड सॉरी फुल नेम आणि ईमेल हे कंपल्सरी करायचं मॅन्डेटरी. तर खूप ठिकाणी तुम्ही असं पण बघितलेलं असेल स्टार मार्क राईट. स्टार मीन्स mandatory. But this star marks doesn't work. Why? Because we need to specify to the input. आपल्याला इनपुटला सांगावं लागतं की हा input required. So for that, what we do, we use an attribute called as a required. Okay. Now if I try to submit, it will create a pop-up. Sorry, it will give a tooltip. It will say, please fill this field. So इथे मी ABC घेतलं. Now it will also say, please fill this field. इथे मी A घेतलाय. Now just tell me guys, हा email perfect email आहे का? तरी पण तुमचा फॉर्म सबमिट होणार. Why? Because currently this email is having type as text. So we will change it to. Now the thing will be, if I type here Deepak, and if I try to submit, it will just say please enter field. If I say A, it says that include @ in the email address. Now it will say that please enter a part following @. Okay, this is incomplete. So just I will say याला like minimum 3 character आवश्यक आहे, which will have @ in between 2 letters. Now if I try to submit this, it will work. Now you may say that Deepak, it's not a perfect validation, right? So जर तुम्हाला परफेक्ट व्हॅलिडेशन हवं असेल तर त्यासाठी 2 कॉन्सेप्ट लर्न करावे लागतात. रेग्युलर एक्सप्रेशन्स अँड डॉम हे आपण जावास्क्रिप्ट मध्ये लर्न. ओके, हाऊ टू व्हॅलिडेट अ फॉर्म विथ द रेग्युलर एक्सप्रेशन. एक्झॅक्ट मोबाईल नंबर हवा आहे, त्याची स्टार्टिंग 6, 7, 8, 9 नेच झाली. 6, 7, 8, 9 नेच त्याची स्टार्टिंग हवी. त्यानंतर 10 नंबर्सच हवे, अल्फाबेट नको. Okay, that is what something which we can create with the help of regular expression. इथे किती कॅन्डिडेट यांना रेग्युलर एक्सप्रेशन येतं? नाही बेटा, तो एक प्रकार वेगळा, त्याला डॉमची कन्सेप्ट आहे. रेग्युलर एक्सप्रेशन मध्ये तुम्ही पॅटर्न चेक करू शकता की तो पॅटर्न व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड. कोणी केलंय का रेग्युलर एक्सप्रेशन वरती काम? हा, जावा मध्ये कोणत्या लँग्वेज मध्ये तुम्ही रेग्युलर एक्सप्रेशन करू शकताय. ओके,
त्यामध्ये खूप सिम्बॉलिक रिप्रेझेंट असतात, प्लस, स्टार, डॉलर, ओके, देन फॉरवर्ड स्लॅश, सॉरी बॅक स्लॅशेस, त्यानंतर वेगवेगळे इंडिकेटर असतात, जी, आय, ओके. तर ते आपण बघणार आहोत ज्यावेळेस रेग्युलर एक्सप्रेशनचा कॉन्सेप्ट येणार आहे, तिथे आपण बघूया की ईमेल कशा प्रकारे व्हॅलिडेट करायचा, मोबाईल नंबर कसा व्हॅलिडेट करायचा. रेग्युलर एक्सप्रेशन साठी एक क्लास असतो ज्याला रेगेक्स म्हणतात, ओके. रेगेक्स क्लास आपण युज करतो आणि त्या थ्रू आपण व्हॅलिडेशन अप्लाय करू शकतो. आणि हे तुम्हाला आवश्यक आहे, कारण तुम्ही 2015चे कॅन्डिडेट नाहीये, तुम्ही 2024चे कॅन्डिडेट आहात. आणि इथे कॅन्डिडेट स्मार्ट कॅन्डिडेट आहे, कारण कंपन्यांना आता, कंपन्या तुम्हाला माहिती आहे का कंपन्या कशा सिलेक्ट करतात आता, कॅम्पस खूप कमी झाले, तर कंपनी काय करतात बऱ्यापैकी जे क्लासेस असतात त्यांच्या थ्रू कॅन्डिडेट पिक करतात. बऱ्यापैकी आता असं होत आहे, कारण कंपनी आता परत L&D डिपार्टमेंट वरती पैसा खर्च करत नाही, जे पूर्वी होत होतं. कॅन्डिडेटला पिक करा, नंतर 6 महिने ट्रेन करा, मग प्लेसमेंटसाठी त्याला ऑन बोर्डिंग करा. आता तसं नको आहे ना, डायरेक्ट हवंय की कॅन्डिडेट पिक करायचा, 15 दिवस त्याला ऑनबोर्डिंग प्रोसेस द्यायची, 1 महिना द्यायची, डायरेक्टली प्रोजेक्ट असाइन करायचं. तर तुमच्यासाठी आता लूक चेंज होतोय. म्हणजे तुम्हाला चॅलेंज काय आहे? चॅलेंज असं आहे की तुम्ही ज्यावेळेस पासआउट होताय त्याच वेळेस तुमच्याकडे हे नॉलेज हवंय. म्हणून इंटर्नशिप प्रोग्राम लाईक युनिव्हर्सिटीने काढले, तुम्हाला एक इंडस्ट्रीचा फील्ड देण्यासाठी. पण मुलं खूप हुशार आहेत, पैसे देता आणि लेटर घेता. Fine. So now let's move towards the next part. So here, let's move to the next one. So like email, we have completed with the email. Now let's go to the mobile number. Okay. So again, I will create one more section. Again, we will have a label, and this label will have mobile. Again, it will have a input. Okay. Input will be like enter mobile, and to this just we will say as a number. So see, आता हा परफेक्ट नंबर नाही. ओके, मोबाईल नंबर म्हणजे लाईक जस्ट मी त्याचा टाईप ॲज अ मोबाईल सेट केला आहे. ओके. सो याचा एकच ऍडव्हान्टेज आहे, तो म्हणजे यामध्ये कोणतंच लेटर वर्क करत नाही, फक्त ई वर्क करतो. याचं रिझन कोणी सांगू शकेल का? काही चुकून झालंय? मॅथ मध्ये ई नावाचा म्हणजे ई चा एक स्पेशल सिम्बॉल म्हणून मार्क केलेलं आहे मॅथमॅटिक्स मध्ये, जिथे नंबर सिस्टम इथे दिले एक्सपोनेन्शियल. ऐकलंय का? नसेल ऐकलं तर गुगलवर टाका. एक्सपोनेन्शियल म्हणजे काय असतो? सपोज हेच आपल्याला माहिती की नंबर एक रेंज पर्यंत असतो, ओके. पण जर नंबरची रेंज खूप खूप ह्यूज झाली तर मग त्याला एक्सपोनेन्शियलनी इम्प्लिमेंट केलं जातं. खूप मोठी अमाऊंट आहे, ओके. तर ते एक्सपोनेन्शियलनी ती अमाऊंट कन्वर्ट केलं जातं. सो ई स्टँड्स फॉर एक्सपोनेन्शियल. म्हणून एक तर कॅपिटल ई किंवा स्मॉल ई या नंबर सिस्टीम मध्ये दिलेला आहे. हे हा एरर नाहीये, ओके. नंबर मध्ये एरर नाही, हा एक्सपोनेन्शियल. मग मी असं देऊ शकतो लाईक 1 एक्सपोनेन्शियल 10, ओके. सो त्याची जी व्हॅल्यू असते ती एक्सपोनेन्शियल व्हॅल्यू असते. लाईक मी त्यामध्ये खूप डीप मध्ये स्टडी नाही केला आहे, बट आय नो दॅट इट इज फॉर एक्सपोनेन्शियल. खूप ह्यूज नंबरला तुम्ही कमी करू शकता, त्याला एक्सपोनेन्शियल म्हणतात. So that's why the E is there. But you can use a sign number like minus or plus. You can even use some dot operators like 1.2222. Okay? तर यात तुम्ही फ्रॅक्शन व्हॅल्यू पण यूज करू शकता. पण हा प्युअर मोबाईल नंबर म्हणून कन्सिडर नाही होत. तर यासाठी काय हवंय आपल्याला? व्हॅलिडेशन. आणि ते आपण पुढे करू शकतोय जावास्क्रिप्ट. ते इथे होते. ओके. Now let's go to the next, which is a bit important. That is the gender. So if I just copy this one, and if I just say gender, okay. So आता जेंडरला तुम्ही टेक्स्ट यूज नाही करू शकत. You will not able to use the input as a text. Like I will not, we don't say like intergender. Okay.
because it is specifically mentioned, like we can just use male, female or other. Okay. Or like say जर तुम्ही जीमेलचं लॉगिन जर बघितलं तर रॅदर से नो हा पण एक ऑप्शन आहे. ओके. कारण ती जेंडर आयडेंटिटी तुम्ही हाईड पण करू शकताय. So now you will not able to use this input and just mention like male, female or other. So for that we can use a special type of input which is called as a radio button. काय म्हणतो आपण त्याला? रेडिओ बटन. आता हे रेडिओ बटन कशा प्रकारे यूज होतं? So instead of using type as a text, I will say type as a radio. And now what will happen? You will see a round circle. Okay? But do this round circle represent any text? No. So what we will do, here just I will create one more section. Now here I will use a div. And in this div, just I will use this input. And here I will just say label as male. So आता identify होतंय का? Right? Now I can use like हा रेडिओ बटन मी like label मी रेडिओ बटनच्या नंतर यूज करेन after the radio button. Here I can create one more div with Gmail. Sorry, with female. Okay, and just I will remember this one. And the last one which I will use, that is upper. Yes, sir. So now you're able to see that we have 3 radio buttons. Okay, but the problem is that हे सर्व सिलेक्ट होतं. लॉजिकली पॉसिबल आहे का? हे इक्वेलिटीच्या अपोज मध्ये. So now the question is that how to make a unique selection. So unique selection साठी यांचा ग्रुप क्रिएट करावा लागेल. What we need to do? We need to create a group. So how we will create a group? So for that we use a special type of attribute called as a name. आणि या नेम मध्ये आता मला हा जो नेम आहे तर हे मेल फिमेल अदर काय रिप्रेझेंट करतंय? जेंडर. तर तुम्ही नेम काही पण देऊ शकता. But I will give a name like say gender. And now the same name I will use in all the inputs of radio. So what will happen due to this? Now only one can be selected. Okay? So तुम्ही कुठेतरी एकच रेडिओ बटन सिलेक्ट करू. Now let's take an example on refresh. I just want to set a radio by default as a female. कसं हवं आपल्याला? By default मला female select करायचं. By default. So what we can do, here I can simply use an attribute called as a check. कोणता attribute use करणार आपण? Checked attribute. So this checked attribute is represent or it will remark as checked by default. So let's save this. Now you're able to see female is default. Now if I just try to select male, female, and if I again other, and if I again try to refresh the page, it will be a same. जर मी रिसेट बटन घेतलं आणि त्यावर रिसेट वर क्लिक केलं तर बाय डिफॉल्ट परत तो फिमेलला बाय डिफॉल्ट पिक कर. दिस इज व्हॉट वी से एज अ चेक. Okay? Yes. So now the rest part of this form we will complete tomorrow. Okay? Like 50% form complete केलाय, but 50% जो आहे तो नंतर complete करू. कारण बाउन्स जाते त्यांच्या. I know it. Okay? So now you will try to work with this form. And once we complete with tomorrow's lecture, tomorrow will be the last day of our experiment, like first half hour. नंतर आपण CSS स्टार्ट करणार. ओके. आता यामध्ये खूप अजून कॉन्सेप्ट आहे. लाईक मॅप, तुम्हाला जर मॅप इंटिग्रेट करायचा आहे, त्यानंतर सोशल मीडिया पेजेस लाईक फेसबुक, लिंक्डइन, लाईक तुम्हाला ते पेज पण ऍड करायचे, लाईक युट्यूबचे व्हिडिओज ऍड करायचे. तर हे पार्ट ज्यावेळेस आपण रिॲक्ट शिकणार आहोत तिथे आपण इम्प्लिमेंट करू. बिकॉज ऍट द टाइम ऑफ वेबसाईट डेव्हलपमेंट त्यावेळेस आपण त्याचा यूज करू. ओके. तर ते मी डायरेक्ट HTML मध्ये इथे न घेता डेव्हलपमेंटच्या वेळेस आपण यूज करू. आणि ते खूप सिम्पल. त्यासाठी तुम्हाला कोड यूज करायची काही आवश्यकता नाही.
जर तुम्हाला गुगल मॅप ऍड करायचा असेल, फेसबुकचा कोड ऍड करायचा आहे, लाईक पेजेस किंवा ट्विटर, इंस्टाग्राम यांचे पेजेस जर तुम्हाला ऍड करायचे असेल वेबसाईटमध्ये, तर ते खूप सिम्पल आहे. जस्ट तुम्हाला कोड कॉपी पेस्ट करायचं. ओके, सो लाईक इन 15 मिनिट्स यू कॅन लर्न ऑल द सोशल मीडिया सायन्स. ही पेजेस इंटिग्रेट कशी करायची. ओके, so that is something which we will see at the time of project development. So here it's clear. Now the question is that which project we are going to build. आता कोणतं प्रोजेक्ट आपण बिल्ड करणार. So we are going to build a project which is called as a blog application. कोणतं प्रोजेक्ट बिल्ड करणार आपण? ब्लॉग ऍप्लिकेशन. या ब्लॉग ऍप्लिकेशन मध्ये खूप सारे फेजेस आहेत जे आपण डेव्हलप करणार. लाईक बाय डिफॉल्ट तुम्ही बघितलेलं असेल खूप सारे ब्लॉगचे वेबसाईट्स. कधी ब्लॉगचे वेबसाईट बघितलंय का? बघितलंय का? नेटफ्लिक्स बघितलं? हा, ते ब्लॉग नाही, तो व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म. ओके, सो देयर इज अ वेबसाईट कॉल्ड इज अ CSS Trick. ओके, तर CSS Trick ही एक ब्लॉगची वेबसाईट. सिम्पली क्लिक ऑन दिस वन. तर इथे तुम्हाला खूप सारे आर्टिकल्स मिळतील. See, right? So if I just go with any one of the article, you'll able to see that we have a title, author, with its ठीक है. Oh, very good. So you can see that you're able to see that author details also. ओके, तर हे एक एक्झाम्पल आहे ब्लॉग ऍप्लिकेशनचं. जर मी इथे बॅक आलो तर मला ते आर्टिकल दिसतंय, त्याचा टाईप पण दिसतोय अॅनिमेशन जावास. ओके, त्यानंतर ते ऑथरचं नेम, त्याची स्पेसिफिक आयकॉन, याला टेक्निकल भाषेत काय म्हणतात? इमेजला काय म्हणतात? थंबनेल. ओके, हा, एकदा हा बोलला का आम्हाला कळालं ही थंबनेल आहे. ओके, सो दिस इज अ थंबनेल आणि ही त्याची ऍक्च्युअल पीक आहे. थंबनेल वेगळी असते, थंबनेल छोटी असते. सो दिस इज व्हॉट अ थंबनेल इमेज इज. ओके, देन डेट. तर हे आर्टिकल कधी पब्लिश झालं. त्यानंतर आर्टिकलच्या आतमध्ये तुम्ही लिंक पण बघू शकता, रेफरन्स. ओके, काही कोड पॅटर्न पण येते, हे पण आपण बघूया की कोडचा पॅटर्न कसा ऍड करायचा. ओके, and there might be some images in between, right? There might be many things. So if I again go with this one, you'll able to see that we have it. Okay, इथे इव्हन तुम्ही सर्च पण करू शकता. You can just search this. Now, कोणी ना कोणी आर्टिकल ऍड केलेले असत, राईट? आता CSS Trick हे डिजिटल ओशनने बाय केलंय, पूर्वी नव्हतं. त्यामुळे इथे काय ते पावर्ड बाय म्हणजे आता ते डिजिटल ओशनने हे ऍप्लिकेशन बाय केलंय. ओके, सो यू कॅन सी न्यूज लेटर, व्हिडिओज, आर्टिकल. तर आपल्याला ब्लॉग्स इम्पॉर्टंट. सो ऑल्सो वी कॅन क्रिएट अकाउंट. आता मी इथे अजून एक वेबसाईट ऍड करेन, लाईक मीडियम.js, medium.com. ऐकली का ही वेबसाईट कधी? medium.com. कधी ऐकली का वेबसाईट? नाही. टोरंट ऐकले? टोरंट ऐकलंय ना? असो, जस्ट आय विल लॉग आउट दिस. हा, सो दिस इज ऑल्सो अ ब्लॉग ऍप्लिकेशन साईट. ही पण ब्लॉग ऍप्लिकेशनची साईट. सो तुम्ही इथे खूप सारे आर्टिकल सर्च करू शकता. ओके, सो यू कॅन सी इट सेज राईट द आर्टिकल. सो आर्टिकल राईट करायचं असेल तर काय करावं लागेल? तो इथे आपण सोशल मीडिया साइन इन बघणार की जीमेल थ्रू साइन इन कसं करायचं. ओके, इव्हन तुम्ही फेसबुक थ्रू पण करू शकता, बट वी आर गोइंग टू सी थ्रू जीमेल. सो लाईक सपोज मी साइन इन जर केलं, ओके, सो नाउ यू कॅन सी इट सेज टायटल आणि त्यानंतर स्टोरी. ओके, अँड देन वी कॅन जस्ट स्टार्ट इट. आणि हे तुम्ही पब्लिश पण करू शकता. दॅट इज व्हॉट वी. सो एकदा जर तुम्ही ते पब्लिश केलं तर ते medium.comच्या
ऍक्च्युअल साईटवरती आपल्याला इथे दिसेल बघा. ओके, सो टू बी अ पार्ट ऑफ इंटरनेट इफ आय जस्ट क्लिक ऑन दिस, तर बघा इथे आर्टिकल येते मला, टू बी अ पार्ट ऑफ इंटरनेट. So now you can see it's an article. Again the name, okay. Then again like say how many days, okay. आता इथे त्यांनी एक चांगला पाढा पण दिलाय की हे आर्टिकल किती मिनिट मध्ये रीड करू शकतात जर एक्सपर्ट असेल तर. ओके, ते एक्सपर्टचाच विचार करता, आपला नाही करत हे. Also we can see that there are claps are there. Claps म्हणजे लाईक आणि कमेंट पण, तर इव्हन कमेंट पण करू शकता तुम्ही आणि शेअरिंग पण. ओके, तर हे आपण बघणार आहे की कशा प्रकारे हे ऍप्लिकेशन डेव्हलप करायचं. सर्च आहे, ज्यात मी सर्च करतो की जस्ट सर्च फॉर रिॲक्ट and if I hit enter it will create a, it will give me a specific list of React. See, so मी ज्या पण पॉइंट वर किंवा ज्या पण आर्टिकल वरती क्लिक करेल ते आर्टिकल मला शो होईल. सो हे एंटायर ब्लॉग ऍप्लिकेशन डेव्हलप करणार आहे. ब्लॉग ऍप्लिकेशन इज नॉट अ जोक. हा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट. ई कॉमर्स किंवा लाईक फूड डिलिव्हरी ऍप हे डेव्हलप करणं थोडं सोपं आहे. पण जे ब्लॉग ऍप्लिकेशन असतात त्यामध्ये खूप क्रिटिकल डेव्हलपमेंट असते, कारण त्यामध्ये खूप सारे पार्ट असतात. इव्हन ई कॉमर्स पण असते, पण यामध्ये तुम्ही खूप सारे नवीन गोष्टी शिकू शकताय. ओके, जे ई कॉमर्स मध्ये किंवा फूड डिलिव्हरी मध्ये ते शिकता येते. इथे आपण इव्हन कार्ड पण ऍड करू शकतोय. ओके, तुम्ही बघितलं खूप सारे आर्टिकल डोनेट पण असतात, म्हणजे लाईक डोनेट म्हणून ऑप्शन असतं, त्यावरती क्लिक केलं का ते डायरेक्ट तुम्हाला इट जस्ट गिव्स अ लाईक गेटवे पेज, पेमेंट गेटवे पेज. तर हे पण आपण करू शकतो. ओके, बट बॅकएंड साठी लाईक पेमेंट गेटवे साठी आपल्याला बॅकएंड आवश्यक. तर हे आपण बघणार आहे की बॅकएंड कसा डेव्हलप करायचा. बट त्यासाठी जर तुम्ही फुल स्टॅक एनरोल केलं तर, कारण बॅकएंड नसेल तर पेमेंट इंटिग्रेशन करता येत नाही. हे मी डे 1 ला पण सांगितलं. ओके, फाईन. सो दिस इज व्हॉट वी आर गोइंग टू हॅव इन अवर एंटायर प्रोजेक्ट. तर हे प्रोजेक्ट मी डेव्हलप करणार आहे. आता मला तुम्ही 2 कॅन्डिडेटची पेअर सांगायची की कोण प्रोजेक्ट कोणासोबत डेव्हलप करेल. ओके, त्या पेअरला एक प्रोजेक्ट असाइन केलं. प्रोजेक्टची युजर स्टोरी सांगितली की युजर स्टोरी काय आहे. त्या युजर स्टोरीवरून तुम्ही फिग्मा डिझाईन करणार आणि त्या फिग्मावरून तुम्ही वेब ऍप्लिकेशन डेव्हलप करणार. ओके, सो मला 2ची पेअर हवी. मग जर एक असेल आणि सिंगलला जरी डेव्हलप करायचं तुम्ही करू शकता, पण होल अँड सोल रिस्पॉन्सिबिलिटी त्या कॅम्प मेंबरची असेल. ओके, सो बाय टुमॉरो यू विल प्रोव्हाइड मी अ पर्सन पेअर नंबर नेम की कोण डेव्हलप करताय कोणासोबत, म्हणजे तुमचा ग्रुप असेल त्या ग्रुपला एक प्रोजेक्ट असाइन केला जाईल. तो प्रोजेक्ट तुम्ही इंडिव्हिज्युअली किंवा ग्रुपमध्ये डेव्हलप करा. जर इंडिव्हिज्युअली करायचं असेल तर इंडिव्हिज्युअली करू शकताय, ग्रुपमध्ये करायचं असेल तर ग्रुपमध्ये पण करू शकताय. समजलंय? इथपर्यंत काही क्वेश्चन? लेक्चर समजलंय? काही पार्ट डोक्यावरून पण गेलेला आहे. ओके, कारण त्याला प्रॅक्टिस लागेल. सो टिल नेक्स्ट लेक्चर टेबल आणि फॉर्म जे झालेले आतापर्यंत आपले, मी त्याच्या काही लिंक शेअर करेन असाइनमेंट लिंक. ओके, तर गुगल क्लासरूम वरती मी एक क्लासरूम लिंक क्रिएट करेन. ओके, तर प्रत्येकाने गुगल क्लासरूम ऍप असेल तुमच्याकडे, बरोबर ना? ओके, तर मला सर्वांनी एक मी गुगलचा फॉर्म देईल, त्या फॉर्मवरती प्रत्येकाने एक रजिस्ट्रेशन करायचंय. ओके, आपल्या वेबसाईट वरती पण आहे ते, पण मी गुगल फॉर्म देतोय कारण मला ते इंटिग्रेट करायला सोपंच आहे. तर सर्वांनी गुगल फॉर्म वरती तुमची व्हॅलिड मेल आयडी मेन्शन करायचा, ईमेलचा. ओके, तोच ईमेल आयडी मी गुगल क्लासरूमला असोसिएट करेन. ओके, आणि जर तुम्ही गिटहबचाच मेल आयडी दिला तर ते चांगलं असेल, कारण तुमची जी असाइनमेंट अपलोड करायची तर तुम्ही जो ग्रुप क्रिएट कराल त्या ग्रुपमध्ये त्या ग्रुपची सॉरी जो तुम्ही ग्रुप क्रिएट कराल तर त्या ग्रुपला पण असोसिएटेड मी गिटहबचं एक वेगळं अकाउंट तुम्हाला क्रिएट करायला लागेल. ओके, आणि गिटहबची जो क्लासरूम आहे
गिटअप क्लासरूम. त्या गिटअप क्लासरूम वरती तुम्हाला तुमच्या असाइनमेंट अपलोड करायचं. तर आम्ही तुमच्या गिटअपच्या रिपोजिटरी क्रिएट करणार. त्या रिपोजिटरीवरून तुम्ही गिटअपची रिपोजिटरी क्रिएट करणार. त्या रिपोजिटरीवरती तुम्हाला तुमचा कोड अपलोड करायचा आहे. तुमच्या इंडिव्हिज्युअल अकाउंट वरती अपलोड करायचा नाहीये. आम्ही जे क्लासरूम अकाउंट देऊ गिटचं त्यावरती अपलोड करायचं आहे. ओके. आणि जी असाइनमेंट आहे ती असाइनमेंट तुम्हाला कुठे मिळेल? गुगल क्लासरूमवर. तर 2 क्लासरूम, गुगल क्लासरूम वेगळं आणि हे वेगळं. इज दॅट क्लिअर? व्हेरी गुड. So just I will stop the recording.